चल, टॉपिक आहे तुमचा ओसीडी, ऑब्सेशन आणि कंपल्शन. सरळ सरळ ऑब्सेशन आणि कंपल्शन मध्ये ऑब्सेशन जे आहेत ते तुमचे विचार आहे, जे तुमची थिंकिंग आहे, थॉट प्रोसेस आहे. आणि जी थॉट प्रोसेस तुमच्या माइंड मध्ये चालत आहे ते रिपीटेडली जर माइंड मध्ये येऊन राहिली, लक्षात ठेवा, शब्द लक्षात ठेवा की जर रिपीटेडली येत आहे, रिकरंट येत आहे, त्याच्यानंतर इंट्रुसिव्ह वेनी जर येत आहे आणि सरळ सरळ रिपीटेडली म्हणजे काय होते, वारंवार तोच विचार, एकच विचार आहे आणि तो कसा येऊन राहिला, वारंवार येऊन राहिला. रिकरंट येऊन राहिला म्हणजे आता आला आणि लगेच 2 मिनिटांनी पुन्हा आला, दॅट इज युअर रिकरंट. त्याच्यानंतर इंट्रुसिव्ह म्हणजे काय होते, इंट्रुसिव्ह म्हणजे बरं ठीक आहे आता कामात नाही आहो, रिकामा आहो, त्या रिकाम्या वेळेत तो विचार येत असेल, स्पेसिफिक विचार जर येत आहे, थॉट येत आहे, पण कामात नाही होतं ठीक आहे, मी ऍक्सेप्ट करतो, माझं डोकं रिकाम आहे, पण ऍट प्रेझेंट माझं डोकं बिझी आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. आणि शिकवताना सुद्धा जर माझ्या मनात तोच थॉट येत असेल जो माझ्याकडे बिना कामाच्या वेळेस तो थॉट येत होता आणि आता माझा माइंड बिझी आहे दुसऱ्या कामामध्ये आणि त्या कामामध्ये सुद्धा मला जर तो पूर्वीचा विचार येत असेल, दॅट इज कॉल्ड एज इंट्रुसिव्ह थॉट. त्याला काय म्हणतो आपण, इंट्रुसिव्ह. म्हणजे जेव्हा बिझी असतो, दुसऱ्या कामात असतो, तरी सुद्धा मागचा विचार तोच थॉट रिपीटेडली आहे ना, त्याला म्हणता तुम्ही इंट्रुसिव्ह थॉट. तर सोबत सोबत ते आता एक थॉटच नाहीये, जे विचार येऊन राहिले, तर इट कॅन बी आयदर थॉट, विचार राहू शकते, कुठली इमेज राहू शकते, ठीक आहे. म्हणजे असं नाहीये की कुठला तरी विचार आहे आणि तोच विचार रिपीटेडली मनात येऊन राहिला, नाही, इन द फॉर्म ऑफ थॉट जो आहे तो थॉट सुद्धा, विचार सुद्धा राहू शकते, कुठली तरी इमेज राहू शकते, एक आकृती आहे किंवा एक इमेज आहे, ती जर सतत सतत ते जर ब्रेन मध्ये येऊन राहिलं रिपीटेडली, रिकरंटली आणि इंट्रुसिव्हली म्हणजे का की रिकामा वेळात तो येतच होता, पण आता कामात आहोत तेव्हा पण येऊन राहिलं, तर त्या गोष्टी जे म्हणतो आपण त्याला म्हणता तुम्ही ऑब्सेशन. त्याला म्हणता तुम्ही ऑब्सेशन, रिपीटेड, रिकरंट, इंट्रुसिव्ह. आणि एक प्रकारचं इम्पल्स येते. इम्पल्स म्हणजे का, तर अर्ज आहे. अर्ज म्हणजे का की डिझायर आहे की नाही, ते विचार जे आहे जे येऊन राहिले. बरं, ओसीडीच्या पेशंट मध्ये ही गोष्ट माहित आहे त्यांना की जे विचार आहे ते सेन्सलेस आहे, जे माझ्या डोक्यात विचार येऊन राहिले, ठीक आहे. जो कुठला आपण पाहू की हात खराब राहते, ठीक आहे, कुठलीही गोष्ट एक रिपीटेडली की माझे हात खराब आहे, हेच आपण ऐकत आलो ओसीडी मध्ये की एखाद्या व्यक्तीचे हात खराब आहे, तोच विचार वारंवार येऊन राहिला. बरं, तो विचार कामात असताना तेव्हा पण येऊन राहिला आणि रिकाम्या वेळात येऊन राहिला. तर हे जे विचार आहेत, ऑब्सेशन आहे, तर इट इज डिफरंट दॅन कंपल्शन. कंपल्शन मध्ये काय होऊन राहिलं की सरळ सरळ ऑब्सेशन म्हणजे ते विचार येऊन राहिले आणि जो पेशंट ओसीडीचा आहे त्याला स्पेसिफिकली माहित आहे की जे विचार चालू आहे हे सेन्सलेस आहे, हे व्हॅलिड नाही आहे, इरॅशनल आहे, म्हणजे याचा काही अर्थ नाहीये. हे जे विचार येऊन राहिले याचा काही अर्थ नाही, हे सेन्सलेस थॉट आहे. म्हणजे हात, त्याला मुळात माहित आहे की माझे हात जे आहे ते गंदे नाही आहेत, त्याला ती गोष्ट माहित आहे, तरी सुद्धा मग तो काय करते, त्याला माहित आहे समजा की हात गंदे नाही आहे, ही गोष्ट त्याला माहित आहे, तरी जाणीवपूर्वक ते थॉट त्याच्या मनात येऊनच राहिले. मग तो काय करेल, त्या थॉटला रेजिस्ट करायचं काम करेल. रेजिस्ट म्हणजे का, थांबवायचं काम करेल की नाही बा, आता 8 वेळा झालं, या 2 मिनिटात 8 वेळा मला विचार येऊन गेले की हे हात खराब आहे, हात खराब आहे. 8 वेळा त्यांनी काय केलं की नाही, त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला, ते थॉट मनातल्या मनात थांबवायचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा ऍट द एंड तो थांबू शकला नाही ते थॉट. आणि मग नंतर त्याला आहे ना ते थॉट आता न्यूट्रलाइज करायचे. ते थॉट कसे करायचे, न्यूट्रलाइज करायचे. न्यूट्रलाइज म्हणजे का, त्याच्या डोक्यात जे वारंवार येऊन राहिले, आता एकदाचा याच्यापासून सुटकारा करायचा आहे, एकदाचा याच्यापासून सुटकारा करायचा आहे, दॅट इज न्यूट्रलायझेशन ऑफ थॉट. त्याला काय म्हणा तुम्ही, न्यूट्रलायझेशन ऑफ थॉट. आणि ते जे थॉट आहे त्या न्यूट्रलाइज करायचं आहे, त्याच्यासाठी जे बिहेवियर तुम्ही करता, त्याच्यासाठी जे ऍक्शन तुम्ही घेताय, बरं ऍक्शन घेताय, ती ऍक्शन म्हणजे फिजिकल फॉर्म मध्ये घेताय. ऍक्शन ते जी घेताय तुम्ही ती कशी घेताय, फिजिकल फॉर्म मध्ये. हात खराब आहे तर हात धुणार आहे, ही काय झाली तुमची फिजिकल ऍक्शन झाली. तर ते थॉट जे येत होते ते थॉटला न्यूट्रलाइज करायचं इन द सेन्स, आणि न्यूट्रलाइज झाल्यासाठी, करण्यासाठी तुम्ही जे ऍक्ट परफॉर्म करता, दॅट इज युअर कंपल्शन. दॅट इज युअर कंपल्शन, ठीक आहे. तर ओसीडी काय, रिपीटेटिव्ह पॅटर्न ऑफ थॉट्स अँड बिहेवियर. त्याच्यानंतर ऑब्सेशन काय, विचार आहे. फक्त विचारच नाही, एखादी इमेज जर असेल आणि ती इमेज जर वारंवार डोक्यात येत असेल त्याला सुद्धा तुम्ही ऑब्सेशनच म्हणाल. आणि त्याच्यापासून गेट रीड व्हायचा. गेट रीड म्हणजे आता याच्यातून मुळातून मला भानगडीतून बाहेर काढून टाका की आता 10 वेळा झालं, 15 वेळा झालं, तर मला ते थॉट आता बंद, एक मी पहिले तर रेजिस्ट करायचा प्रयत्न करीन, डोक्यात येऊन राहिले
तर मी माझ्याच माइंडला सांगेन की नाही रे बा बस झालं, आता तरी थांबू, मी त्रस्त झालो बा, ठीक आहे, एम्बॅरेस फील होत आहे, मला मी पूर्ण इमोशनली डिस्टर्ब झालो, आता तेच येऊन राहिलं, तर मी पहिले रेजिस्ट करतो आणि रेजिस्ट केल्यावर अजून प्रमाण वाढून राहिलं, ते जे थॉट आहे अजून प्रमाण त्याचं येण्याचं वाढून राहिलं, तर ते थॉट आता मला माहित आहे की काहीतरी त्याच्यावर कृती करायला लागेल, म्हणजे आता हात गंदे आहे तर मला का करावं लागेल, मला त्याच्यावर ऍक्शन घ्यावं लागेल. तर ऑब्सेशन आर थॉट्स और इमेजेस, वेअर एज कंपल्शन जे आहे ते ऍक्शन आहे. कंपल्शन काय, त्याच्यावर घेतलेली, ऑब्सेशन वर घेतलेली ऍक्शन आहे. बरं आता कंपल्शन जे आहे ते फिजिकल फॉर्म मध्येच राहते का? बरं, विचार येऊन राहिले, एखादी गोष्ट विचार येऊन राहिली, तर त्याच्यावर निराकरण करणं, ते जर विचार आहे त्याला बंद करासाठी तुम्ही जी ऍक्शन घेताय ती फिजिकल फॉर्म मध्येच नाही राहत, ती मेंटल फॉर्म मध्ये पण तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. बरं कशी? फिजिकल फॉर्म म्हणजे का, हात गंदे आहे विचार झाले आणि ऍक्शन घेतली, फिजिकली हात धुतले, शारीरिक रीतीने फिजिकली हात धुतले, ही कशी झाली, फिजिकल ऍक्शन झाली. पण तीच ऍक्शन जी आहे ती मेंटल ऍक्शन पण परफॉर्म करता तुम्ही. मेंटल ऍक्शन कशी, की सरळ सरळ एखादा मनात विचार आहे आणि विचार असा आहे की बरं देवधर्मी माणूस आहे समजा, विचार करा असा की एखादा व्यक्ती जो आहे तो देवधर्मी माणूस आहे आणि देवधर्मी तर सतत आपले देवपूजत राहते, सकाळ संध्याकाळ आपलं अगरबत्ती धूपबत्ती चालूच आहे त्याची. पण एखाद्या व्यक्तीने सांगितलं की देवात काही पडलं नाहीये आणि देव म्हणजे दगड आहे, ठीक आहे, तर ती गोष्ट त्याला लागले म्हणण्यापेक्षा ती विचार जे आहे, देव फक्त दगड आहे, हे विचार त्याच्या डोक्यात येणं चालू होऊन गेलं, ठीक आहे. पण त्याची तो रिलिजियस आहे, तो कसा आहे, पूर्ण देवधर्मीवाला माणूस आहे आणि रिलिजियस असल्यामुळं त्याच्या माइंड मध्ये एक थॉट आला की देव फक्त हा दगडाचा असतो, त्याच्यात काहीच नाहीये. बरं मग आता त्याच्या माइंड मध्ये मेंटली कॉन्फ्लिक्ट क्रिएट झाले, म्हणजे त्याचा माइंड म्हणतो की मी रिलिजियस आहो आणि सरळ सरळ रिलिजियस आहो आणि मी देवाला मानतो आणि देव अस्तित्वात आहे, पण कोणीतरी एकचदा सांगितलं की देव हा दगडाचा आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्यात आता विरुद्ध दिशेने कॉम्प्लिकेशन क्रिएट झाले, कॉन्फ्लिक्ट क्रिएट झाली मनातल्या मनात, आणि तो का म्हणत आहे त्या कॉन्फ्लिक्ट नुसार की नाही देव हा दगडाचा आहे, देव हे सुपीड आहे, त्याच्यात काही अर्थ नाहीये, तुम्ही देव करता देव पुसता याच्यात काही अर्थ नाहीये. आता कॉन्फ्लिक्ट जे क्रिएट झाली ती कुठे झाली, माइंड मध्ये. आता ही कॉन्फ्लिक्ट डोकं धुवून निघणार आहे का? बरं हात खराब होते तर तुम्ही काय केलं, हात धुतले, कपडे खराब होत आहेत का केलं, कपडे काढले आणि धुवून टाकले. आता डोक्यात एखादा विचार आला तर त्याला धुवायचं आहे तर डोकं थोडी धुणार आहे, डोकं धुतले निघणार आहे का तो विचार. तर तिच्या तिथे मेंटली जे कॉन्फ्लिक्ट झाली क्रिएट आणि ती मेंटली कॉन्फ्लिक्ट क्रिएट झाली, तर त्याला स्टॉप करायसाठी आता डोक्यातच तुम्हाला ती थांबवायला लागेल, ते एक वेळा म्हणायला लागेल शेवटी की नाही देव असतो, मी मानतो देव आहे म्हणजे आहे. तर ते देव आहे म्हणजे आहे का झालं ते देव, दॅट इज युअर कंपल्सिव्ह ऍक्शन. कशाने घेतली तुम्ही, फिजिकली फॉर्म मध्ये घेतली की मेंटली घेतली, ती मेंटल फॉर्म मध्ये घेतली. तर ऑब्सेशन जे आहे, ऑब्सेशन ठीक आहे तुमचे थॉट आहे आणि इमेजेस आहे, पण कंपल्शन जे घेता, कंपल्शन जे आहे ते तुम्ही फिजिकल फॉर्म मध्ये पण करू शकता, दॅट इज युअर बिहेवियर. फिजिकली तुम्ही ऍक्शन घेताय त्याला काय म्हणता तुम्ही, बिहेवियर आहे, तुमचं बिहेवियर आहे, एक प्रकारचा हात धुता येतं, ते बिहेवियर कॅन बी फिजिकल और ऑल्सो इट कॅन बी आयदर मेंटल. आणि मेंटल समजलं तुम्हाला की मनातल्या मनात आलं, मनातल्या मनात असं त्याला धुवून काढायचा आहे, तर शेवटी तो थांब एका जागी एक वेळा जोरात म्हणते की नाही तो काही म्हणो, माझ्या डोक्यात काही हो, देव आहे म्हणजे आहे. समजलं, हे झालं तुमचं कंपल्शन. कंपल्शन आणि हे जे कंपल्शन आता सरळ सरळ आता फिजिकल फॉर्म मध्ये तुम्ही क्लिअर केलं की फिजिकल फॉर्म मध्ये कसं की हात खराब होते आणि हात खराब होते तर तो विचार येत गेला, रिपीटेडली आला, रिकरंट आला, इंट्रुसिव्ह आला. इंट्रुसिव्ह म्हणजे तुम्ही कामात होते नव्हते तरी येऊन राहिला, आणि हे जे विचार येऊन राहिले आता सतत येऊन राहिले, तर त्या थॉटला तुम्ही पहिले तर रेजिस्ट केलं. रेजिस्ट केल्यानंतर तुम्हाला काय वाटते, हा थॉटला आता कसं तरी बंद करायचं म्हणजे न्यूट्रलाइज केलं, आणि न्यूट्रलाइज केल्यानंतर पण तुमचं डोकं ऐकत नाहीये त्याला आणि ते कंटिन्युअसली टाकत आहे. शेवटी तुम्ही न्यूट्रलाइज करण्यासाठी तुम्ही हात हे धुवून टाकले. बरं हात धुतल्यानंतर किंवा मेंटली ऍक्शन परफॉर्म केल्यानंतर ते विचार पुन्हा येणार आहे की नाही येणार आहे, ते विचार हात धुतले आणि मग शेवटी काय केलं, हात कशासाठी धुतले की तात्पुरत्या स्वरूपात. आता हे जे विचार येत आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ऍक्शन घेतली, दॅट वॉज युअर कंपल्शन. आणि ते कंपल्शन कशासाठी केलं की एक वेळाचा मला त्याच्यातून मोकळा व्हायचा आहे, पण तो ऍक्च्युअली मोकळा होते का त्या विचारातून, नाही. एकदा हात धुतले ना, तर हात धुतल्यावर त्याची बरं ह्या सगळ्या गोष्टीमुळे सतत विचार येत आहे, हात धुत आहे, विचार येत आहे, हात धुत आहे, याच्यामुळे काय डेव्हलप होणार आहे, तर एन्झायटी, भीती स्वतःची, त्याच्या विचारापासून त्याची स्वतःची भीती क्रिएट होईल आणि भीती दॅट इज युअर फिअर विल, मग नंतर फिअर कन्वर्टेड इन टू एन्झायटी आणि एवढ्या जास्त प्रमाणात झालं तर फर्दर इट विल लीड टू डिप्रेशन. तो पेशंट डिप्रेशन मध्ये जाईल, होऊ शकते अति डिप्रेशन मध्ये राहिला तर सुसाईड सुद्धा करू शकते. ठीक आहे, तर जेव्हा इन्स्टंट स्टेज मध्ये हात खराब होते
हात इन्स्टंट स्टेज मध्ये खराब होते तर त्यांनी काय केलं, ऍक्शन परफॉर्म केली. मग ऍक्शन परफॉर्म केली तर त्याच्यापासून त्याला काय भेटलं, रिलीफ भेटलं. आणि रिलीफ भेटलं म्हणजे का, टेम्पररी एमसीक्यू आहे तुमचा टार्गेट यायचा की टेम्पररी एन्झायटी त्याच्यातली निघून गेली. टेम्पररी जी एन्झायटी बसली होती किंवा एन्झायटी जी बसली आहे ते टेम्पररी काही प्रमाणात ती एन्झायटी त्याच्यापासून त्याला सुटका भेटला. पण नंतर थोड्या वेळाने पुन्हा विचार करते, मी हात धुतले साबणीने, साबण इथे डिकूनच आहे, मला पुन्हा हात धुवा लागते. ठीक आहे. बरं, हे जे विचार आहे मी पुन्हा एकदा सांगतो, हे जे विचार आहे त्याला माहित आहे की साबण वगैरे डिकली नाही आहे, माझे हात खराब नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहित आहे. आणि हे जे विचार मग लिहून आले हे चुकीचे सुद्धा आहे. हे सगळे विचार त्या पेशंटला ओसीडीच्या माहिती राहते तरी सुद्धा त्याच्या मनात विचार येते आणि त्याच्यावर तो कंपल्सिव्ह ऍक्शन घेते. आणि ती जी कंपल्सिव्ह ऍक्शन आहे तर त्याच्यामुळे त्याचं एन्झायटी जी आहे ते टेम्पररीली रिलीज होऊन जाते. नंतर सतत ते विचार जे सायकल आहे ती चालूच राहणार आहे. तर ऑब्सेशन काय, दिस आर रिपीटिव्ह रिकरंट इंट्रुसिव्ह थॉट, दिस आर दे कॅन बी इमेजेस और इम्पल्सेस. इम्पल्सेस म्हणजे एखादा डिझायर, खूप इच्छा करायची की न खायचं आहे किंवा खायचं आहे, असं कोणाला राहते नेल बायटिंगचं. तर किती लोक असं नाही थांबाचा प्रयत्न केला, न थांबाचा प्रयत्न केला, एक वेळ असे तो इम्पल्स आहे त्याचा, तो डिझायर आहे त्याची की आता जाऊ द्या, 100 लोक पाहून राहिले, 100 लोक मला काही घेऊन देणं नाही, बस मला खायचं आहे तर मी खाणं चालू केलं. तर ते काय झालं, त्याचा इम्पल्स झालं. दॅट कॉजेस एन्झायटी अँड इमोशनल. आणि ह्या सगळ्या कारणामुळे त्याच्यामध्ये शेवटी काय डेव्हलपिंग इमोशनल डिस्ट्रेस. आणि इमोशनल डिस्ट्रेसमुळे त्याच्यामुळे जे डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटी आहे त्याची तो फंक्शनली चांगल्या रीतीने करू शकणार नाही. दॅट इज युअर ऑब्सेशन. आणि थॉट्स कम अगेन इन पेशन्स द विल. म्हणजे थॉट जे विचार येऊन राहिले त्याची इच्छा आहे काय आले पाहिजे म्हणून, त्याला माहित आहे ना की खराब विचार आहे, किंवा त्याला हेही माहित आहे याचं काही लॉजिक बनत नाही, त्याला हेही माहित आहे की हे रॅशनल नाही आहे किंवा इरेशनल थॉट्स आहे बा, हे सगळं माहित असून तो थांबवायचा प्रयत्न करत आहे पण तरी सुद्धा त्याला रिपीटेडली येऊन राहिले. तर एक्झाम्पल काय, पेशंट हॅज अ थॉट माय हँड्स आर डर्टी. त्याच्यानंतर थॉट्स कम, हे जे थॉट आहे हे अगेन येते. इवन वाईल डुईंग अदर वर्क म्हणजे इंट्रुसिव्ह, म्हणजे दुसरं काम करताना सुद्धा येऊ राहिले, दॅट इज कॉल्ड एज इंट्रुसिव्ह थॉट. त्याच्यानंतर विच कॉजेस, त्याच्यामुळे त्याच्यात काय पहिले फिअर येते, मग एन्झायटी येते, डिस्कम्फर्ट होते, इमोशनल डिस्ट्रेस येते, शेवटी तो पेशंट जो आहे डिप्रेशन मध्ये चालला जाते. आता बिहेव्हिअरल थेरी ऑफ ओसीडी, दोन थेरीज आहे तुमच्या. एक आहे तुमची सिगमंड फ्रीडनी जी थेरी दिली होती. सिगमंड फ्रीडच्या थेरीला काय म्हटलं होतं तुम्ही, सायको सेक्शुअल आणि सायको अनालिटिकल थेरी ऑफ सिगमंड फ्रीड. बरं, एक जी थेरी दिली दॅट इज युअर बिहेव्हिअरल थेरी. आणि बिहेव्हिअरल थेरी जे आहे हा एमसीक्यू आहे तुमचा की बिहेव्हिअरल ऑब्सेशनल पर्सनॅलिटी इज ऑल्सो नोन एज अनॅनकॅस्टिक पर्सनॅलिटी. याला दुसरं नाव काय, ऑब्सेशनल पर्सनॅलिटी, दुसरं नाव काय अनॅनकॅस्टिक पर्सनॅलिटी. बरं, ऑब्सेशनल पर्सनॅलिटी अनॅनकॅस्टिकच का बरं म्हटलं जाते किंवा त्याचं रिझन काय. अनॅनकॅस्टिकचा अर्थ होते कुठलीही गोष्ट एकदम नियमितपणे करणे, माझे स्वतःचे प्रिन्सिपल्स आहे, मी खूप स्ट्रिक्ट आहो किंवा मला ही गोष्ट इथे पाहिजे जशी पाहिजे तशीच पाहिजे, त्याला काय म्हणते म्हणजे एकदम आपले रूल फॉलो करणारा, कुठले एकदम मी माझे स्वतःचे नियम आहे, माझे नॉर्म्स आहे आणि मी तेच फॉलो करीन, मी दुसऱ्याचं कोणाचं ऐका नाही आणि ही गोष्ट मी चुकली तर मी त्याच्यावर रागवणार की हे मला जमणार नाही. ठीक आहे, म्हणजे मिलिटरी वाले जसे एकदम परफेक्शनिस्ट राहते तर हे सुद्धा लोक कसे राहते, ओसीडी वाले किंवा ऑब्सेशन वाले हे सुद्धा एकदम परफेक्शनिस्ट पाहिजे, याला प्रत्येक गोष्ट परफेक्शन मध्ये पाहिजे, म्हणून याला काय म्हटलं तुम्ही अनॅनकॅस्टिक पर्सनॅलिटी. त्याच्यानंतर ऑब्सेशन इज अन कंडिशन स्टिम्युलस टू एन्झायटी. ऑब्सेशन काय, इट इज अन कंडिशन स्टिम्युलस दॅट इज प्रोड्युसिंग एन्झायटी इन अ पर्सन. ठीक आहे, तर कंडिशन स्टिम्युलस म्हणजे सरळ सरळ तो विचार येऊन राहिला आणि तेच जे सांगितलं, एखादा विचार येऊन राहिला आणि तो विचार जो आहे रिपीटेडली, रिकरंटली, इंट्रेसिव्हली, कंटिन्युअसली येऊन राहिला, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय डेव्हलप झाली, एन्झायटी डेव्हलप झाली. आणि कंपल्शन जे आहे दिस इज अ लर्न बिहेवियर टू रिड्यूस दॅट एन्झायटी. म्हणजे हे एमसीक्यू आहे तुमचा पुन्हा की कंपल्शन इज अन लर्न बिहेवियर. बरं, लर्न बिहेवियर म्हणजे कसं की आता एकदा विचार आला त्याचा थांबवायचा प्रयत्न त्याला झाला, त्याला हेही माहिती आहे हे चुकीची गोष्ट आहे, त्याला हेही माहिती आहे याचं काही लॉजिक नाही, हात धुवून बी काही फरक पडणार नाही कारण हेही माहिती आहे की माझ्या हात घरात नाहीच आहे, पण तरी ते जे थॉट आहे ते तो काढू शकून राहिला का डोक्यातून, नाही काढू शकून राहिला, सगळं रेजिस्ट केल्यावर सुद्धा ते थॉट येऊनच राहिले. तर हे कसं झालं, कंडिशन स्टिम्युलस. कंडिशन स्टिम्युलस म्हणजे किती थांबवायचा प्रयत्न केला तो स्टिम्युलस जो आहे कंडिशन दिली गेली आहे ते स्टिम्युलस येणारच आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फिअर आणि एन्झायटी हे डेव्हलप होणारच आहे. ठीक आहे, तर दॅट इज युअर कंडिशन स्टिम्युलस टू दॅट इज डेव्हलपिंग एन्झायटी. आणि लर्न बिहेवियर कंपल्शन म्हणजे का की लर्न बिहेवियर म्हणजे त्याचं जे डोकं आहे, आता पहिल्यांदा आला थॉट,
पहिल्यांदा आला तर समजा 5-10 वेळा विचाराला, तोच विचार 5-10 वेळा आला, 5-10 विचाराला, 5-10 वेळा विचारला, त्यांनी काय केलं, चल जाऊ दे 5-10 वेळा आला ना, पहिले रेजिस्ट करू, ठीक आहे 10 वेळा आला, मी अजून 10 वेळा आला तर मी थांबवायचा प्रयत्न करेन, शेवटी 20 झाले आणि 21 वेळा त्यांनी काय केलं, हात धुवून टाकले. आता हात धुवून टाकले त्या जो क्षण होता, म्हणजे कंटिन्युअसली विचार येऊन राहिला 1 घंटा झाल्या आणि तो थांबवायचा प्रयत्न केला, थांबले का, नाही थांबले. मग नंतर ज्यावेळेस ज्या क्षणी तो हात धुत होता ना, तर त्याच्या माइंडला एवढं रिलॅक्स फील झालं की आता मला सुटका भेटल. मग ती जी फिलिंग आहे हात धुतानीची, ती त्याच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये सोडून गेली, त्याचा डाटा गेला कॉन्शियस, मग सेमी कॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड मध्ये. आता मग तो जो आराम आहे, त्याला जे आराम भेटला की नाही बा हात धुतल्यावर आता मला खूप बरं वाटलं, तर ती जी फिलिंग आहे ना बरं वाटण्याची, तर ती फिलिंग आता रिपीटेडली यासाठी, म्हणजे जेव्हा जेव्हा हात खराब आहे हा विचार येते, तर त्याचा माइंड जे आहे तो डाटा शिफ्ट करून टाकते, याच्यातून जर सुटका पाहिजे नसेल तर मला काय करायला लागेल, ते बिहेवियर, ते लर्न बिहेवियर किंवा ते जे बिहेवियर आहे, जे हात धुतले ते मला वारंवार करायला लागत. त्याचा माइंड म्हणजे ऍक्सेप्ट, म्हणजे याच्यातून सुटका करायची आहे, समजले ना, की ही गोष्ट आहे आणि याच्यातून सुटका म्हणजे एकच गोष्टी आहे, एकच गोष्ट आहे, ती कोणती आहे, हात धुवून टाकणे. तर ते काय झालं, लर्न बिहेवियर. आणि कंडिशनल स्टिम्युलस म्हणजे का, की ते विचार वारंवार येऊन राहिले, त्याच्यामुळे एन्झायटी. आणि त्याच्यावर लर्न बिहेवियर म्हणजे त्या माणसाने स्वतःच्या डोक्यात टाकून गेलं की मी कितीही थांबवायचा प्रयत्न करीन, मी कितीही थॉट स्टॉप करीन, ठीक आहे, एक शॉर्ट स्टॉपिंग प्रोसेस पण आहे, की मी जोरात जरी ओरडलो की आता नाही पाहिजे, हे विचार आता नाही पाहिजे, तर तरी त्याचा माइंडला माहित आहे की याच्याने मी थांबवलं तरी विचार येणारच आहे. त्याच्यातून एकमेव जे उपाय आहे ते म्हणजे हात धुणे. आणि ते काय झालं, एकमेव उपाय म्हणजे दॅट इज युअर लर्न बिहेवियर टू रिड्यूस दॅट एन्झायटी. समजलं? म्हणून तुमचं ऑब्सेशन काय, कंडिशन स्टिम्युलस. मग तुमचं कंपल्शन काय, लर्न बिहेवियर. लर्न बिहेवियर म्हणजे वारंवार तुम्ही ते करताय, डोक्याने ऍक्सेप्ट करून टाकलं की नाही याच्यातून सुटका पाहिजे, म्हणजे ते बिहेवियर जे आहे ते मला आता रिपीटेडली करावं लागेल, तेव्हाच मला त्याच्यापासून सुटका भेटेल. कंपल्सिव्ह बिहेवियर जे आहे टेम्पररी काय होते, टेम्पररी जे एन्झायटी क्रिएट झाली आहे त्याच्यापासून कंटिन्युअसली किंवा परमनंटली ती भीती निघणार आहे का, एन्झायटी पूर्णपणे निघणार आहे का नाही, त्या क्षणासाठी तो मोकळा श्वास घेऊन राहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर सायको अनालिटिकल थेरी. आता हे सायको अनालिटिकल थेरी इज ऑल्सो नोन ॲज सायको सेक्शुअल थेरी. इट वॉज गिवन बाय सिगमंड फ्रीड. आता सिगमंड फ्रीडची सगळ्यात पहिली स्टेज कुठली होती, ओरल स्टेज. तर दुसरी स्टेज कुठली होती, अनल स्टेज. अनल स्टेज कशासाठी होती, त्यामध्ये काय करत होता तो, कंट्रोलिंग द स्पिंटर्स. ठीक आहे, म्हणजे कशासाठी, तिकडे काय होतं त्याचं, एरिक एरिक्सन जर तिकडे कंट्रोल करू राहिला स्पिंटर, तर तो काय, ऑटोनॉमी वर्सेस शेम. म्हणजे काय होतं की इकडे जे आहे कोशात तुमच्या सायकोसेक्शुअल स्टेज मध्ये ही जी स्टेज होती अकॉर्डिंग टू सिगमंड फ्रीड, त्याचा एरिया ऑफ इंटरेस्ट किंवा बॉडी ऑर्गन ज्याच्यावर त्या बाळाचं प्रेम आहे ते कुठलं आहे, त्याचे स्पिंटर्स. आणि स्पिंटर्स म्हणण्यापेक्षा कशासाठी, की या ऑर्गननी मी सिद्ध करू शकतो की नाही या जगात माझीही व्हॅल्यू आहे आणि मी कोणावर निर्भर नाहीये. बरं त्याला सिद्ध करायचं तर का, कारण नाही मी, तू आई मला सांगते की नाही रात्री सून नाही करायची बेडवर, तर नाही मी पूर्ण प्रयत्न करतो की मी माझे स्पिंटर या 1 ते 3 वर्षात मी माझे स्पिंटर कंट्रोल करून राहीन म्हणून. ठीक आहे. मग आता तो प्रयत्न करून राहिला अनल स्टेज मध्ये की रात्री मला आता झालं, बदललंय, याच्या पहिलेही बदललं, आता मी ठरवलंय की आज रात्री किती झालं मी झोपीन नाही, आणि झोप लागल्यावर एवढा तर विचार करीन की आज रात्री मला बेड ओला नाही करायचा आहे. बरं एवढं सगळं, आणि आईने सांगून ठेवलं होतं की बाबू आता उद्या भेटशील ना, असं दिसलं ओलं का सकाळी बदलीन म्हणून. ठीक आहे. पण तरी पण सकाळी विचारायच्या आता काय झालं, सकाळी उठते आणि उठल्यावर दिसते का ओला आहे, तर त्यांनी प्रयत्न नाही केला का, त्यांनी खूप प्रयत्न केला. बरं मग ते प्रयत्न केल्यावर आईचं काम काय होतं, जाऊ तर बापू होत राहते, लहानच आहे तू, आज नाही तर उद्या शिकूनच जाशील. पण त्याच्यावर त्याच्या आईने किंवा वडिलांनी काय केलं, अजून बत्ती दिली तर काय झालं, त्याच्यामुळे त्याच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला की आई मी तर माझं स्पिंटर करायचा प्रयत्न पूर्ण केला, पण तरी झोपेत मला काय माहित कसं झालं म्हणून. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ते लर्न बिहेवियर काय झालं की नाही
मला आता गिल्ट फील झाला, म्हणजे स्वतः गिल्ट फील झाला की मी तर प्रयत्न करतच होतो आणि प्रयत्न करत होतो, पण सोबत सोबत याने मला रागवलं आणि शिवाय दिला आणि मारलं पण, तर त्याच्यामुळे माझ्या हातून मी पुढे काहीच नाही करू शकतो. दॅट इज फिलिंग ऑफ गिल्ट अँड इनएडिक्वेसी, की मी पुढे पण आयुष्यात मी कोणतेच काम चांगले नाही करू शकत. समजले का? दॅट इज गिल्ट तर आली का नाही, लाज वाटून राहिली एवढं सांगितल्यावर, लहान बहीण मोठी बहीण आहे ते पण पाहून राहिली, तर त्याच्यामुळे त्या लाज वाटून राहिली. दॅट इज युअर फिलिंग ऑफ गिल्ट. आणि मग नंतर ते गिल्ट जे मनात बसली ते कुठे बसली, ऍक्च्युली कोणत्या माइंड मध्ये बसली? त्यावेळेस कॉन्शियस, आणि मग हळूहळू कुठे गेली? अनकॉन्शियस माइंड मध्ये, की नाही मी गिल्ट फील होत आहे, म्हणजे कुठलंही काम करायला जाईल थोडंसंही काही कोणाला लागलं तर मला खूप गिल्ट फील होईल, ठीक आहे, पुढच्या लाईफ मध्ये. आणि सोबत सोबत ही इज ऑल्सो हॅव्हिंग फिलिंग ऑफ इनएडिक्वेसी. इनएडिक्वेसी म्हणजे का? की मी पुढच्या आयुष्यातले काम जे आहे मी वर्थलेस आहो, माझ्याकडून कोणते काम चांगल्या रीतीने परफेक्शन वाले होणार नाही. तर दॅट इज सीन इन सायकोसेक्शुअल आणि कोणत्या अॅनल स्टेज मध्ये. तर त्याच्यामुळे काय होते, त्याच्यामध्ये गिल्ट आणि एक फिलिंग येते इनएडिक्वेसीची, की मी परफेक्शन कोणते काम करू नाही शकत, तर त्याच्यामुळं डेव्हलप होते त्याच्यामध्ये ओसीडी. बरं, याच्यामुळे कशा रीतीने ओसीडी डेव्हलप होईल, की त्याला फील का झालं? गिल्ट. शेमही झालं, तिकडे इकडे गिल्ट आहे तर तिकडे काय होणार आहे? कोणतंही काम करीन तर शेम पुढच्या आयुष्यात. तर आता जेव्हा तो कुठलीही गोष्ट आणत आहे तर लगेच एखादी विचार आला तर लगेच त्याला गिल्ट फील पण होते, स्वतःवर जास्त गिल्ट फील होते. नॉर्मल ओसीडीच्या पेशंट पासून या पेशंट मध्ये गिल्ट जास्त फील काऊन होईल? कारण त्याच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये माहित आहे तर मला त्यावेळेस रागवलं, मारलं, मी प्रयत्न केला पण तरी झालं, तर त्याच्यामुळे मला गिल्ट फील झाला. आणि आजच्या जगात जेव्हा तो काही करतो, बरं का करताय तो, एखादा थॉट त्याच्या मनात येऊन राहिला आणि येऊन राहिला तर तो त्याला थांबायचा प्रयत्न करून राहिला, पण तरी का होऊन राहिला? स्वतःवर गिल्ट नाही होत आहे तर मी या जगात काही अर्थ मला जगून आहे नाही, आणि मी हे थॉटही नाही थांबू शकत. मी हे जे सोपे सोपे विचार येऊन राहिले कोणाला नसून येत, आणि एक वेळ ऑर्डर केलं एखाद्याने नाही आले पाहिजे तर नाहीच, पण मनच येऊन राहिले, तर दॅट इज फिलिंग ऑफ इनएडिक्वेसी. म्हणून यांना लवकर डेव्हलप होते ओसीडी. हे कोणाचं म्हणणं आहे मग? सिगमंड फ्रीडचं, अकॉर्डिंग टू सायको अनालिटिकल थेरी. बरं, ओसीडी वाले चारही एमसीक्यू तुमचे. ओसीडी वाल्या पेशंटना आता हे कंट्रोल करायचं आहे. बरं, कंट्रोल करण्यापेक्षा कोणतीही गोष्ट काय राहते की समाजात दिसली नाही पाहिजे. बरं, सायकेट्रिक पेशंट आहे एक प्रकारचा. ओसीडी म्हणजे अशा गोष्टी जे वारंवार येऊन राहिल्या, सगळ्यांना येते का? येतही असन तर 2 वेळा येत असन, तुम्ही रट्टा दिला तर डोक्यातून निघून जात असन. बरं, ती गोष्ट त्याला माहित आहे की मल येऊन राहिले, हे सांगू शकते का तो? हे सांगू नाही शकत. तर त्याच्या डोक्यातच तो भांडायचा प्रयत्न करते की याला मला कसं तरी हकलाच आहे, मी इतरांना सांगन तर मला पागल समजून, बरोबर. तर त्याच्यामुळं त्या माइंड मध्ये तो काय करते? डिफेन्स मेकॅनिझम वापरते, की त्याला मी आता माझ्या माइंड मधून, माझ्या माइंडच्या माइंड मधूनच मी कसा बाहेर काढू? मी सांगू नाही शकत, मी सांगितलं, याला सांगितलं, येईल सांगितलं तर हे काम नाही, चल मला तर नाही येत, आले तरी एखादी वेळ येते, मी हात धुवून टाकतो, मोकळा होतो. तू कसं म्हणतं का तू 100 वेळ येते, चल बरं सायकेट्रिक वाल्याकडे दाखवून देऊ. तो विचार करते ना या गोष्टीचा की नाही मला कुठेतरी पागल म्हणून घोषित करत, तर मी काय करतो त्या ठिकाणी मी कोणाला सांगत नाही, आणि नाही सांगत तर मला भांडावं लागेल त्याच्यासाठी. तर मी माझा लपवण्यासाठी किंवा माझ्या माइंडच्या माइंड मध्येच खेळण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी मी माझे 4 प्रकारचे डिफेन्स मेकॅनिझम वापरतो. आता 4 प्रकारचे डिफेन्स मेकॅनिझम मध्ये एक आहे तुमचा आयसोलेशन, दुसरा आहे तुमचा अनडुईंग, तिसरा आहे डिस्प्लेसमेंट, आणि चौथा आहे रिएक्शन फॉर्मेशन. ठीक आहे. तर आयसोलेशन म्हणजे का? तर पर्सन सेपरेट, सरळ जे विचार येऊन राहिले, आता त्या विचार आणि त्याच्यासोबतशी रिलेटेड जे इमोशन आहे तो पर्सन काय करते? त्याला तो सेपरेट करून टाकते. म्हणजे कोणताही विचार असेल त्याच्याशी रिलेटेड काहीतरी आपल्या भावना राहते. विचार जर असेल मला DMR ला लागायचं आहे, ठीक आहे, मला माझी गव्हर्नमेंट नोकरी घ्यायची आहे, तर त्याच्याशी रिलेटेड भावना तशा निर्माण झाल्या पाहिजे, किंवा भावना अटॅच आहे की मी माझं आयुष्य एवढ्या कमतरतेमध्ये काढलं, आतापर्यंतचा पगार माझ्या आई वडिलांनी मला एवढ्या रीतीने शिकवलं, सगळं काही माझ्यासाठी केलं, मग नंतर आता मला काहून लागायचं आहे की नाही मला त्याचं जीवन सुधारायचं आहे ना, माझंही लेकराचं किंवा माझ्या पुढचं जीवन जे चांगल्या रीतीने जगायचं आहे. तर हे जे शब्द होते मला DMR ला किंवा गव्हर्नमेंट जॉब हे लागायचं आहे, हे काय होतं? सिंपल तुमचा थॉट होता, आणि त्या थॉटशी रिलेटेड काय आहे तुमचे? त्या भावना जुडून आहे ना, इमोशन्स त्याच्यासोबत जुडून आहे. पण इथे आयसोलेशन, आता एखादा विचार आला आणि या आयसोलेशन म्हणजे का? त्या विचारासोबत आपले इमोशन टोटली कट करून टाकणे. म्हणजे विचार येत आहे पण त्याच्याशी इमोशन राहील का जुडून? नाही राहील. म्हणजे सरळ एखादी उदाहरण सांगतो की एखाद्या व्यक्तीची खूप जवळची व्यक्ती मरून गेली,
एखादी आता रिसेंट मध्ये काही झालं समजा, आणि त्या व्यक्तीचं काय झालं, त्याची आई समजा, त्याची आई काय झाली, मरून गेली. आता आई मरून गेली हे सांगणं आणि एक्सप्रेशन दिसून पडणं रिसेंट आहे तर एक्सप्रेशन कसे दिसून, रडत रडत सांगन किंवा तोंड चिमून राहील पूर्ण सांगायच्या वेळेस की माझी आई मेली म्हणून. आता तो जर असं सांगत असेल काय झालं, काय नाही माझी आई मेली, त्याला काही इमोशन आहे का, नाही. त्याला काही मग समोरच्या फील होत आहे का, स्वतःला काही फील होत आहे का, त्यांनी काय केलं, सांगितलं, काय सांगितलं, विचार सांगितले, पण त्याच्यासोबतचे इमोशन सांगितले का, नाही. समजले, दॅट इज, हा का केला त्यांनी, डिफेन्स मेकॅनिझम वापरला. बरं, हे आई मिली हा एक थॉट झाला. आता ओसीडी पेशंट सोबत आपण जर कम्पेअर केलं की त्याच्याही मनात काय झालं, हात गंदे आहे, हात गंदे आहे, हात गंदे आहे, त्याच्याशी रिलेटेड त्याचे इमोशन होते की लहानपणापासून मी खूप चांगल्या रीतीने मला घरच्यांनी ठेवलाय आणि हात मला क्लिनलीनेस सांगितली, मला हायजीन मेंटेन करायला सांगितले आई वडिलांनी, तर हे का झाले, ही झाली त्याची घरच्यांनी सांगितलेले इमोशन्स, त्याच्यासोबत त्या हात धुण्याशी रिलेटेड इमोशन्स आहे. तो जर असा स्वतःच्या हात गंदे आहे, ठीक आहे ना, हात गंदे आहे, कोणती मोठी गोष्ट आहे, हात गंदे आहे, हे का झालं, याच्यासोबत इमोशन दिसत आहे का, कोणत्या भावना जोडून दिसत आहे का, तर हे स्वतःच्या स्वतः माइंड मध्ये काय केलं त्यांनी, तो थॉट त्याच्या इमोशन सोबत आयसोलेट केला. ते थॉट त्याच्या माइंडच्या इमोशन सोबत, त्या थॉट सोबत जे रिलेटेड इमोशन होते त्यांनी तो सेपरेट केला. दॅट इज युअर टार्गेट MCQ. The person separate the thought from the emotion associated with it. The idea is present, idea present आहे, thought present आहे, but emotional response is absent. or त्यांनी तो इमोशन जे जोडून आहे ते काढून टाकले किंवा कमी केले. एक्झाम्पल, अ पेशंट थिंक्स रिपीटेडली अबाउट हार्मिंग समवन. एखाद्या माणसाला काय वाटत आहे, एखाद्याला चाकू खुपसून टाकावं, ठीक आहे, पण आता जवळचा व्यक्ती आहे, आता हार्म करायचा आहे, तर तो त्याचा भाऊ असेल तर त्याच्यासोबत त्याचे भावना जुडून असेल, भावना जुडून असेल तर त्याला तो खरं चाकू खुपसू शकत नाही, खुपसू शकत नाही, मारू शकत, तर त्याने काय केलं, बस मेको ठोक नाही, भाऊ नाही ना बहीण नाही, बस मेको ठोक नाही. आता इमोशन राहिले का, ते इझिली करू शकते, तर त्यांनी काय केलं, त्या थॉट सोबत त्याचे इमोशन त्यांनी काढून टाकले. Isolation, it is separating the emotion from the real events. Discussing the death of a loved person in a clinical manner. In a clinical manner म्हणजे की बस सांगणं म्हणजे सांगणं की कोणीतरी माझ्या जवळचं गेलं, पण ह्याच भावने माझं कोणतरी गेलं रे भाऊ, तर त्याच्यात काय होईल, इमोशन त्या थॉट सोबत मॅच कर, पण इथं करते का, इथे नाही करत. त्याच्यानंतर अनडुईंग. पहिलं आयसोलेशन समजलं, सिंपल एक गोष्ट, थॉट सोबत इमोशन जोडून राहते, पण याचा डिफेन्स काय म्हणते, थॉट आहे ना त्याच्यासोबत भावना जोडून नको ठेवू, म्हणजे मला काही फरक पडणार नाही, त्या विचारापासून मला स्वतःपासून वाचायचं आहे. समजलं. तर अनडुईंग म्हणजे मीन्स ट्राइंग टू कॅन्सल और इरेज अ बॅड थॉट ऑर फिलिंग बाय डुईंग सम ऍक्शन. चल ठीक आहे. अनडुईंग म्हणजे वर्डिंग जे आहे ना ते टॅली नाही होत, आयसोलेशन समजून जाईल. आता इथे जे अनडुईंग आणि त्याचे जे अर्थ आहेत ते काही टॅली नाही, तुम्हाला थोडा रट्टा मारायला लागत. अनडुईंग हा दुसरा डिफेन्स मेकॅनिझम आहे. दुसरा डिफेन्स मेकॅनिझम काय म्हणते की सरळ सरळ एखादं कृत्य जर होत आहे आणि कृत्य ते जे विचार आहे त्या कृत्यासोबत जर कुठलं चुकीचं होऊन राहिलं, आपल्याकडून काही चुकीचं होऊन राहिलं, तर सरळ सरळ ते बंद करण्यासाठी किंवा एखादा विचार येऊन राहिला की माझे घरचे जे आहे त्यांना कुठला तरी हार्म होणार आहे, म्हणजे माझ्या घरच्या सोबत या क्षणी 9 वाजता काहीतरी हार्म होणार आहे, तर ते हार्म नाही व्हायला पाहिजे म्हणून मी काय करेन, त्याच्यावर रिपीटेड ऍक्शन घेईन. आता मी जाऊन तर काही नाही करू शकत, मी जाऊन इच्छा इथून काही करू नाही शकत, तर त्यांना वाचवण्यासाठी मी राम 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 100 वेळा म्हणीन. मी काय करीन, मी माझ्या माइंड मध्ये ठेवीन, मी डिफेन्स वापरतो. विचार तर येऊन राहिले, विचार कसे येऊन राहिले की बस आता 15 मिनिटांनी काहीतरी वर्धेत किंवा सॉरी कुठेतरी एक भूकंप येणार आहे आणि भूकंप आल्यावर माझं शक्य नाहीये की इथून मी तिकडे त्याला सांगू की घरातून बाहेर निघा किंवा काही करा, तर मला काय करायचं आहे, ते थॉटला थांबवायचं आहे. तर त्या थॉटला थांबवासाठी मी अनडुईंग करतो. अनडुईंग म्हणजे का, इच्छा इथेच मी सरळ सरळ एखादी गोष्ट जी आहे प्रेयर करतो. प्रेयर करतो तर काय करतो, ती प्रेयर त्या देवाचं नाव भगवंता 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 आहे माइंड मध्ये सेट करतो की मी जर 100 वेळा हे नाव घेतलं, हे 100 वेळा नाव घेतल्यावर ते भूकंप जो असेल ते येणार नाही. समजले का? म्हणजे एक इव्हेंट जो आहे, जो माइंड मध्ये आला, जो विचार माझ्या माइंड मध्ये आला, मला माहित आहे की मी त्याला रेजिस्ट तर नाही करू शकत आणि त्याच्यावर ऍक्शन घेऊनही ती गोष्ट पॉसिबल नाहीये जाऊन थांबवणं. त्याच्यासाठी मनातल्या मनात मी काय करीन, 100 वेळा ती गोष्ट रिपीट करेन, एखादं देवाचं नाव घेईन किंवा एखादं कृत्य आठवीन आणि ते रिपीटेडली मी त्याच्यावर टास्क क्रिएट करीन की जेणेकरून माझं जे विचार आहे त्याच्यावरून काय होईल, माझं दुर्लक्ष होऊन जाईल. समजलं का म्हणताय? अनडुईंग म्हणजे त्या गोष्टीपासून म्हणजे डायव्हर्ट करायचं आहे, मला माइंड काय करायचं आहे, तिथून त्याला डायव्हर्ट करायचं आहे आणि ते जर नाव मी 100 वेळा घेतलं तर ते जे कृत्य आहे, होणारी घटना आहे ते टळू शकते. दॅट इज युअर अनडुईंग. त्याच्यानंतर
डिस्प्लेसमेंट म्हणजे शिफ्टिंग. इथेही डिस्प्लेसमेंट म्हणजे शिफ्टिंग होते, डायव्हर्टिंगच होते. सरळ सरळ इथे जर मी तुम्हाला रागवलो, ठीक आहे, तुमच्यापेक्षा मोठा हो मास्तर म्हणता, तर मी रागवलो, तर मी रागवल्यावर तुम्ही मला अपोजिट रागवणार आहे का? की ते असेल तर तुम्ही, मी जर चिल्लावलोय तुमच्यावर, ठीक आहे, तर जोरात चिल्लावलो, काहीतरी तुम्ही मदत हसी मजाक करत होते कोणतरी, आणि हसी मजाक करत मी व्हॅलिड रिझन वर चिल्लावलो. आता तो पेशंट जर ओसीडीचा आहे तर तो चिल्लावला सतत तो विचार करत राहते. पण डिफेन्स मेकॅनिझम तुम्हाला मारू शकते का येऊन आताच्या आता? काही करू शकतं का त्याच्यावर ऍक्शन? जा तुम्ही क्लास नाही करत, पाहून घेऊन तू, हे नाही करू शकत. नर्सिंगचं प्रोफेशन नाही बिचारा, ठीक आहे, म्हणजे काही करू नाही शकत त्याच्यावर. पण आता डिफेन्स मेकॅनिझम काय करण की त्याचा राग त्या व्यक्तीचा ज्याच्यावर नाही काढू शकत, हायर ऑथॉरिटी आहे, हायर ऑथॉरिटी बोलला तर व्हॅलिड रिझन मुळे बोलला. आता तो राग जो आहे बोलल्यावर मला बाहेर काढता नाही येत, तर मी हा राग काहीतरी लोअर ऑथॉरिटीचे आहे, घरी जाऊन जो लहानचा भाऊ असेल त्याबद्दल, म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावर काढणे, दॅट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. बरं, हे का बरं करता? हे डिफेन्स मेकॅनिझम आहे. डिफेन्स मेकॅनिझम समजलं? ओसीडी मध्ये मी रागवलं, 100 लोक होते, 50 लोक होते, या 50 लोकांमध्ये मास्तरनं माझ्यावर रागवलं, हा विचार येऊन राहिला, पण मी काही करू शकत नाही आताच्या आता. पण तो विचार घरी गेल्यावर सुद्धा राहणार आहे, आणि विचार जो राहणार आहे त्यासाठी तो का करताय, जो ज्याच्यावर मी रागू शकतो, ठीक आहे, ज्याच्यावर मी घरी जाऊन रागू शकतो, तो मग लहान भाऊ असो किंवा एखादा लहान पोरगा असो आजूबाजूला, त्याला घरी नको काढून टाकेल. तर दॅट इज का केला, एकाचा राग दुसऱ्यावर काढला, पण वरच्या ऑथॉरिटीवर काढला का? नाही, जो त्याचं आयकन त्याच्यावर काढला. दॅट इज कॉल्ड ॲज इट इज द रिडायरेक्शन ऑफ फिलिंग. जे फिलिंग आहे, जे थॉट आहे, ते इम्पल्सेस आहे, म्हणजे ओरिजिनल सोर्स जो होता, ओरिजिनल सोर्स कोण होता? मी होतो. तर टू अ लेस थ्रेटनिंग ऑब्जेक्ट, म्हणजे तो शिफ्ट कशावर झाला, ज्याच्यापासून घात नाहीये. मल म्हणून तर मी उलटा मारून देईन, किंवा मी मल जर जास्त हे केलं तर मी अजून बोलीन त्याला, बरोबर ना? तर त्याला माहित आहे की, त्या व्यक्तीला माहिती आहे की याला बोलला तर हाही मला रिफ्लेक्ट करेल, म्हणून तो राग अशा व्यक्तीवर काढते की तो त्याच्यावर कुठल्या प्रकारची ऍक्शन घेणार नाही. ठीक आहे, द एन्झायटी शिफ्टेड फ्रॉम द रिअल सोर्स टू अ हार्मलेस ऍक्टिव्हिटी. मग आहे तो तेच आहे बाकी. त्याच्यानंतर रिएक्शन फॉर्मेशन, इट इज ऍक्टिंग अपोजिट टू द ट्रू फिलिंग्स. म्हणजे रिएक्शन फॉर्मेशन हे चौथं तुमचं डिफेन्स मेकॅनिझम आहे. म्हणजे मनात काही असणं आणि चेहऱ्यावर काही वेगळं दाखवणं, मनात काही असणं आणि चेहऱ्यावर काही वेगळं दाखवणं. म्हणजे खूप राग येत असेल, आता विचार येऊन राहिले, त्याच्यामुळे काय येत आहे, एम्बॅरेसिंग फील होत आहे. त्यांनी ते थांबवले, प्रयत्न केला, रेजिस्ट करायचा प्रयत्न केला, पण थांबू शकला का? शेवटपर्यंत नाही थांबू शकला. आता नाही थांबू शकत आहे तो, तर नाही थांबू शकत आहे तर तो का करते, आता मला दिसलं तर नाही पाहिजे माझ्या चेहऱ्यावर. तुम्ही समाज आहे, समाजाचे लोक आहे, माझ्या चेहऱ्यावर एखादं फ्रस्ट्रेशन दिसन आणि मी जर बरं तुम्ही विचारलं, मी सांगितलं का बरं एवढे फ्रस्ट्रेटेड आहे, खूप इरिटेटेड दिसून राहिले, आज खूप इरिटेटेड दिसून राहिले, तर मी जर त्याचा एक शुल्लक का तुमच्यासाठी ते शुल्लक झालं काय नाही बा, आतापर्यंत 400 वेळा एकच विचार येऊन राहिला का माझ्या हात गंध आहे. अरे एवढा मोठा मास्तर एक 400 वेळा थॉट येऊन राहिले, ते हँडल नाही करू शकू राहिले तुम्ही. तर ते काय झालं, ते म्हणजे रिफ्लेक्ट होऊन राहिलं. तर ते रिफ्लेक्ट मला डिफेन्स मेकॅनिझम आहे ना, ते रिफ्लेक्ट मला नाही होऊ द्यायचं आहे. तर मी काय करीन, आतमध्ये खूप विचार राहील पण मी हसतच राहीन किंवा मी पोलाइट राहीन की काहीच नाही झालं. तर दिस इज ऑल्सो, दॅट इज ऑल्सो डिफेन्स मेकॅनिझम विच इज कॉल्ड एज रिएक्शन फॉर्मेशन. समजलं का? इट इज ऍक्टिंग अपोजिट टू ट्रू फिलिंग. जे ट्रू फिलिंग आहे त्याच्या विरुद्ध वागणं. त्याच्यानंतर अनएक्सेप्टेबल इम्पल्सेस आर ट्रान्सफॉर्म इनटू द अपोजिट बिहेवियर. एक्झाम्पल, अग्रेसिव्ह इम्पल्सेस आहे, इरिटेबल आहे, अग्रेशन आहे, कशात? माइंड मध्ये, पण चेहऱ्यावर दाखवणार आहे का? चेहऱ्यावर कसा राहील? पोलाइटनेस. चेहऱ्यावर पोलाइटनेस. का बरं? डिफेन्स मेकॅनिझम वापरत आहे की नाही हे लोकांना माहित नाही पडलं पाहिजे की माझ्यामध्ये असे विचार चालू आहे. तर और सॅड पर्सन शो दॅट ही इज हॅपी. जर मनात खूप सॅड असेल म्हणजे विचार असे आहे की नाराज आहे, पण तो लोकांना दाखवू शकते का? कारण असं आहे की ते कारण सांगण्यासारखं आहे का? नाहीये. म्हणून काय तो दाखवते कसा की मी खूप खुश आहे. और ट्रीटिंग ए डिसलाइक पर्सन व्हेरी काइंडली. म्हणजे एखादा व्यक्ती खूपच राग येते त्या व्यक्तीचा, पण ते दाखवू शकते का? कारण त्याच्या मनात काय, हा व्यक्ती खराब आहे, हा व्यक्ती खराब आहे, हा व्यक्ती खराब आहे, तो त्याला दाखवू नाही शकत. ठीक आहे, तो पागल समजत, त्यासाठी मी काय तरी नाही, तो खूप चांगला आहे. तर मी ऑपोजिट वागत आहोत. दॅट इज कॉल्ड ॲज रिएक्शन फॉर्मेशन. 4 MCQ जनरेट होऊ शकते तुमचे याच्यातून. आहे टार्गेट आय मध्ये रिएक्शन फॉर्मेशन आहे आणि तुमचं आयसोलेशन पण आहे, डिस्प्लेसमेंट आहे. आयसोलेशन म्हणजे का? एका भाषेत थॉट पासून इमोशन सेपरेट करून देणे. अनडुईंग म्हणजे का? डायव्हर्ट करण्यापेक्षा अजून काही सांगितलं मी? का?
कुठली सिच्युएशन हँडल करण्यासाठी मी एक कंट्रोल तर नाही करू शकत ती गोष्ट, तर ती कंट्रोल नाही करू शकत का, कारण मी एकच गोष्ट वारंवार माझ्याच मनात मी रिपीटेडली करीन, ती मग प्रेयर असो की एखादं नाव असो किंवा काही असो, तर ती रिपीटेडली करून जेणेकरून माझं जे दुर्लक्ष होईल त्या गोष्टीवर. ठीक आहे. तर मग नंतर काय अजून काय अनडुईंग झाल्यावर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय, हा राग दुसरीकडे शिफ्ट करणे, ज्याच्यावर काढू शकतो त्याच्यावर. मग काय तुमचं रिॲक्शन फॉर्मेशन म्हणजे चेहऱ्यावर काही, मनात काही आणि चेहऱ्यावर वेगळं, दॅट इज युअर रिॲक्शन फॉर्मेशन. आता आहे इनसाइट ऑब्सेशन्स चे इनसाइट. पेशंटला माहित आहे ओसीडीचा पेशंट आहे आणि हा जो पेशंट आहे त्याच्या मनात जे विचार चालू आहे त्याला ती गोष्ट माहित आहे की हे जे थॉट आहे हे चुकीचे आहे, ऍक्च्युली माझे हात गंदे नाहीये, पण तरी सुद्धा माझ्या माइंड मध्ये हे थॉट येऊन राहिले. त्याला हेही माहिती आहे याचा काही सेन्स ना लॉजिक बनत नाही, तरी माझ्या मनात येऊनच राहिले. तर पेशंटला माहिती आहे, पेशंटला त्या थॉट बद्दल माहिती आहे की हे रॅशनल नाहीये, याला काही सेन्स बनत नाही, म्हणून याला काय म्हणतो ओसीडी विथ इनसाइट. म्हणजे त्याला स्वतःच्या थॉट बद्दल स्वतःची कल्पना आहे की ते विचार जे आहे ते चांगले आहे की वाईट आहे, त्याला काही लॉजिक बनते की नाही बनत. तर जर माहित आहे तर त्याला म्हणता तुम्ही इनसाइट, ओसीडी विथ इनसाइट. मग ओसीडी विथ इनसाइट ऑब्सेशन होत या पेशंटला जे आहे ओसीडीच्या पेशंट मध्ये याला माहित आहे की हे जे विचार येऊन राहिले हे कोणी दुसऱ्यांनी माझ्या डोक्यात नाही टाकले. ठीक आहे. हे जे विचार येऊन राहिले की हात खराब आहे, कोणी कोणी राहते ना भूतप्रेत कोणतरी करणी केली माझ्या डोक्यात टाकलं, तर याला माहित आहे की कोणती करणी नाही केली आणि काही प्रॉब्लेम नाहीये, पण तरी सुद्धा हे माझ्या डोक्यात येऊ राहिले, म्हणून ओसीडी विथ इनसाइट, गुड इनसाइट म्हणू आपण त्याला. पण त्याच ठिकाणी थॉट इन्सर्शन म्हणजे का, जे डिल्युजन मध्ये भेटते. ओसीडी आणि डिल्युजन मध्ये काय फरक आहे? डिल्युजन काय, फॉल्स फिक्स बिलीफ म्हणजे का. बरं ओसीडी काय आतापर्यंत सांगितलं तर, ओसीडी काय थॉट्स आहे जे थांबू नाही शकत. बरं ते थॉट जे आहे त्याला माहित आहे ना की हे चुकीचे आहे, म्हणून दॅट इज युअर, त्याला माहित आहे की हे चुकीचे आहे आणि याला नाही पाहिजे, म्हणजे त्याला माहिती आहे तर ते इनसाइट आहे. पण त्याच ठिकाणी डिल्युजन म्हणजे का, फॉल्स फिक्स बिलीफ म्हणजे त्याला काय, त्यांनी पकडून टाकलं की नाही हे जे विचार आहे हे रिअल आहे आणि हे रॅशनल आहे, याला काहीतरी लॉजिक आहे, माझे हात खराब आहे. तर ते काय झालं, फॉल्स फिक्स त्याच्या माइंड मध्ये त्यांनी सेट करून टाकलं की 10 वेळा येत असत तर 10ही वेळा मला हात धुवायला जावं लागत, कारण हे लॉजिक बनते, माझे हात 10ही वेळा खराब होते म्हणून मी 10 वेळा गेलो. तर दॅट इज युअर ओसीडी विथ डिल्युजन. आणि डिल्युजन मध्ये त्याला काय वाटते की हे जे विचार आहे हे माझे स्वतःचे नाही आहे. डिल्युजन म्हणजे का की ओसीडी विथ डिल्युजन म्हणजे त्याला वाटते, ओसीडी म्हणजे सिम्पली की हे माहित आहे की हे हात खराब आहे आणि हे विचार हे स्वतः माझेच विचार आहे, कोणी टाकलेले नाहीये. वेअर डिल्युजन म्हणजे का की त्यामध्ये त्याला वाटते की जे विचार येऊन राहिले हे माझे स्वतःचे नाही आहे, कोणतरी रोबोटिक कोणतरी मशीन लावून माझ्या डोक्यात हे टाकले किंवा काहीतरी बाजूवाली जे आहे बावली बावली टाकली आणि तिने हे डोकं माझ्या डोक्यात हे आतमध्ये शिरवलेले विचार आहे, हे विचार माझे नाहीये, त्याला म्हणतात ओसीडी विथ डिल्युजन. आणि जे गोष्टी माहित आहे की हे गोष्ट म्हणजे मला माहित आहे की हे माझेच विचार आहे, दॅट इज ओसीडी विथ इनसाइट. समजलं एवढं? ठीक आहे. ऑब्सेशन वर्सेस डिल्युजन. तर ऑब्सेशन काय, पेशंट रेकॉग्नाइजेस थॉट्स आर, त्याला माहित आहे की हे रॅशनल नाही आहे, इररॅशनल आहे, सेन्सलेस आहे आणि तो त्याला थांबवायचा सुद्धा प्रयत्न करते. बरं थांबवायचा का बरं प्रयत्न करते, तो एक गोष्ट येत आहे त्याच्या माइंड मध्ये आणि त्याला माहित आहे चुकीचे, तो थांबवायचा का बरं प्रयत्न करत आहे. बरं इथं थांबवायचा प्रयत्न करण का, जर कोणीतरी टाकला आणि त्यांनी जर पकडलं ही गोष्ट धरून ठेवली का नाही माझे जेवढ्यांना मला विचारीन ते हे बरोबर आहे विचार, तर इथे तो थांबवन का नाही, काऊन नाही थांबवन, कोणीतरी दुसऱ्यांनी टाकले आहे म्हणून तो का पकडलं, हे पक्क खरं आहे, ही गोष्ट खरी आहे म्हणून मला ते ऍक्शन घ्या लागल. पण इथे जे आहे इथे काऊन रेजिस्ट करून राहिला, त्याला माहित आहे ही गोष्ट चुकीची आहे आणि हे जे थॉट आहे हे सुद्धा चुकीचे आहे आणि याला काही लॉजिक बनत नाही, म्हणून का करते तो थांबवायचा प्रयत्न करते. ठीक आहे. म्हणून ऑब्सेशन मध्ये ही ट्रायज टू रेजिस्ट दॅट थॉट, वेअर एज डिल्युजन मध्ये पेशंट बिलीव्ह थॉट्स आर ट्रू. याच्यात काय वाटते, हे जे विचार येऊन राहिले एकदम खरे आहे आणि हे माझे नाहीये, हे कोणीतरी दुसऱ्याने येऊन टाकलेले आहे. हेन्स ओसीडी इज डिफरंट दॅन डिल्युजनल डिसऑर्डर. ठीक आहे. म्हणून दोघांचा फरक समजला.
ओसीडी इन्सर्शन आणि ओसीडी विथ डिल्युजन फरक समजला. त्याच्यानंतर आहे रेजिस्टन्स. मग तो का करते, त्याला तो थांबवायचा प्रयत्न करते. थांबवायचा प्रयत्न केल्यावर तरी सुद्धा थांबून राहिले का, नाही. शेवटी तो का करते, न्यूट्रलाइज करायचा प्रयत्न करते. आणि न्यूट्रलाइज करण्यासाठी जे ऍक्शन घेईल दॅट इज युअर कंपल्शन. पेशंट ट्रायज टू रेजिस्ट ऑब्सेसिव्ह थॉट व्हेन रेजिस्टन्स फेल्स. जेव्हा फेल झाला तो विचार थांबू नाही शकला, त्याच्यामुळं न्यूट्रलाइजेस थॉट बाय परफॉर्मिंग कंपल्शन. फायनल जे रिझल्ट आहे ते जे आहे ते कंपल्सिव्ह बिहेवियर आहे. आता कंपल्सिव्ह बिहेवियर मी ऑलरेडी सांगितलंय, इट कॅन बी आयदर इन फिजिकल फॉर्म और इन मेंटल ऍक्शन. मेंटल ऍक्शन पण राहू शकते आणि फिजिकल फॉर्म मध्ये पण ऍक्शन राहू शकते. त्याच्यानंतर कंपल्शन. कंपल्शन काय की रिपिटेटिव्ह बिहेवियर, त्या म्हणजे कशावर, ऑन और मेंटल ऍक्ट परफॉर्म्ड इन रिस्पॉन्स टू ऑब्सेशन. म्हणजे जे विचार आले त्या विचाराला काय करायचं आहे, रेजिस्ट करू नाही शकलो म्हणून न्यूट्रलाइज करायचं आहे. म्हणजे न्यूट्रलाइज म्हणजे आता नाही आले पाहिजे, तर त्याच्यासाठी एकमेव उपाय काय, ते विचार मग त्याच्यावर ऍक्शन घ्यायला लागेल. तर ती जी ऍक्शन घेईल त्याच्यामुळे मग तात्पुरत्या स्वरूपात त्याच्यापासून रिलीफ भेटून जाईल. म्हणजे टेम्पररी एन्झायटी माझी रिलीव्ह होईल, पण नंतर ती सायकल पुन्हा रिपीट होणार आहे. पर्पज काय की तात्पुरत्या स्वरूपात. एमसीक्यू तुमचा पर्पज काय कंपल्सिव्ह बिहेवियरचा, टू रिड्यूस एन्झायटी टेम्पररी, काही क्षणासाठी. त्याच्यानंतर बोथ ऑब्सेशन्स अँड कंपल्शन्स आर अनएक्सेप्टेबल टू पेशंट. म्हणजे त्यांना वाटते का की हे आले पाहिजे माझ्या मनात, वाटते का ते, कारण तिथं कंपल्शन ही कंपल्शन केव्हा करत आहे, कंपल्शन पहा, कंपल्शन जे आहे फक्त एक वेळची ऍक्टिव्हिटी आहे. कंपल्शन काय, एकच वेळाची ऍक्टिव्हिटी, एकच वेळ हात धुवून आहे. पण ऑब्सेशन म्हणजे का, रिपीटेड थॉट, ते 100 वेळ येणार आहे, ते 100 वेळ येणार आहे. आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी तुम्ही 100 वेळा धुणार आहे का, 1000 वेळा 100 वेळा विचारले तेव्हा एकच त्याला हात धुवायचे आहे. मग नंतर हात धुतल्यावर त्याला पुन्हा 100 वेळा थॉट येईल आणि मग नंतर एकचदा त्याला ऍक्टिव्हिटी करायची आहे, ते ऍक्शन परफॉर्म करायची आहे. म्हणून बोथ ऑब्सेशन आणि हे जे आहे ऑब्सेशन आणि कंपल्शन जे आहे त्या पेशंटला ऍक्सेप्टेबल नाही राहत. म्हणून याला एक नाव आहे, एक एमसीक्यू आहे तुमचा, इगो डिस्टॉनिक. याला काय म्हणता तुम्ही, इगो डिस्टॉनिक. आणि इगो डिस्टॉनिक म्हणजे का की ही गोष्ट स्वतःलाच, आपल्याला जी कुठलीही गोष्ट एखादी जर आपल्या स्वतःचा माइंड ऍक्सेप्ट नाही करत किंवा आपल्याला ती गोष्ट करायला नाही आवडत तरी सुद्धा करायला लागत आहे, त्याला म्हणता तुम्ही इगो डिस्टॉनिक. मग इगो डिस्टॉनिक दोन्ही आहे ना, कंपल्शन आणि ऑब्सेशन, ती एकच आहे. इगो डिस्टॉनिकचा अर्थ समजला. इगो डिस्टॉनिक म्हणजे अशी गोष्ट जे मला नाही आवडत करायला, तरी मला जबरदस्ती रिलीफ करासाठी मला ती गोष्ट करावं लागते, तर दॅट इज कॉल्ड एज इगो डिस्टॉनिक. मग दोघंही इगो डिस्टॉनिक आहे ना, दोघंही म्हणजे का, ऑब्सेशन पण इगो डिस्टॉनिक, ती गोष्ट त्याला नाही आवडत, काऊन नाही आवडत, कारण त्याला माहिती आहे चुकीचं आहे म्हणून, आणि हे थॉटला काही व्हॅलिड रिझन नाही आहे म्हणून. आणि हात धुणं हे पण त्याला नाही आवडत, कारण ते इगो हर्ट होऊन राहिला ना, कारण तो पागल आहे का, तो पागल नाही आहे ना पूर्णपणे. तो पागल असता तर ठीक आहे, त्याला विचारच नसता केला, पण तो पागल नसून त्याच्या मनात ते सतत विचार करून राहिले आणि तो भांडून राहिला मनातल्या मनात. म्हणून ऑब्सेशन आणि कंपल्शन दोन्ही त्याला आवडत नाही, म्हणून दोन्ही काय आहे तुमचं, इगो डिस्टॉनिक. ठीक आहे. एक्झाम्पल ऑफ कंपल्शन काय आहे, ऑब्सेशनचं एक्झाम्पल काय, ऑब्सेशनचं एक्झाम्पल काय आहे, कंटॅमिनेशन ऑफ हँड, म्हणजे हात, डर्टी हँड किंवा कंटॅमिनेशन. ठीक आहे, कंटॅमिनेशन ऑफ हँड. म्हणजे एक एमसीक्यू आहे तुमचा, मोस्ट कॉमन ऑब्सेशन कुठलं राहते, म्हणजे विचार आहे, तर खूप सारे विचार राहील, हात खराब आहे किंवा अजून काही ऑब्सेशन, म्हणजे खूप रंगारंगाचे विचार राहील. त्या रंगारंगाच्या विचारानुसार आपले कॅटेगराईज इन ऑब्सेशनची. तर सगळ्यात कॉमन जो ऑब्सेशन आहे, त्या सगळ्यात कॉमन खूप लोकांमध्ये जे ऑब्सेशन पाहायला भेटते ते कुठलं आहे, तर ते आहे तुमचं कंटॅमिनेशन ऑफ हँड किंवा कंटॅमिनेशन. खराब असते, खराब आता हँड राहू शकते, कपडे राहू शकते, काही राहू शकते. तर मोस्ट कॉमन ऑब्सेशन कुठला आहे, कंटॅमिनेशन. ठीक आहे. तर आणि ऑब्सेशन कुठला आहे, हँड आर डर्टी, दॅट इज कंटॅमिनेशन, पेशंट रेजिस्ट बट फेल्स. मग नंतर कंपल्शन काय, कंपल्शन म्हणजे त्याच्यावर केलेली ऍक्टिव्हिटी, दॅट इज रिपीटेडली हँड वॉशिंग. त्याच्यामुळे काय होते, रेड्युसेस एन्झायटी टेम्पररी. ऑब्सेशन रिटर्न्स अगेन अँड द सायकल गेट्स रिपीटेड. त्याच्यानंतर इगो डिस्टॉनिक इन नेचर म्हणजे अशी गोष्ट जे त्या पेशंटला माहित आहे येऊन राहिली, माहित आहे खराब आहे, तरीही त्याच्या मनात येऊन राहिली. ठीक आहे, त्याला काय म्हणता आपण, त्याला ती आवडत नाही, त्याला म्हणता तुम्ही इगो डिस्टॉनिक. मग इगो डिस्टॉनिक काय, इगो डिस्टॉनिक दोन्ही आहे, ऑब्सेशन इज ऑल्सो इगो डिस्टॉनिक आणि त्याच्यावर केलेलं कृत्य दॅट इज ऑल्सो इगो डिस्टॉनिक. त्याच्यानंतर इनसाइट स्पेसिफायर्स इन सोसायटी. म्हणजे इनसाइट म्हणजे काय म्हटलं, जी गोष्ट त्याला त्या पेशंटला माहिती आहे त्याला काय म्हटलं इनसाइट. ओसीडी आहे आणि ते जे विचार आहे ते चांगले आहे की वाईट आहे, ते जर ती गोष्ट त्याला माहित आहे त्याला म्हणता तुम्ही इनसाइट. आता इनसाइट कॅन बी आयदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह.
किंवा गुड और बॅड, ठीक आहे. तर गुड इन्साइट म्हणजे इन्साइट समजलं ना, ती गोष्ट त्याच्यावर त्याला जाणीव आहे की हे विचार येऊन राहिले, हे माझेच आहे आणि हे खराब आहे, हे खराब असो की चांगले असो, दॅट इज नॉट, म्हणजे ते मॅटर नाही करत. फक्त मॅटर काय करते, ते जे विचार आहे त्याच्याबद्दल त्याला जर जाणीव आहे तर ते म्हणतो आपण इन्साइट. आता ती जी इन्साइट आहे इट कॅन बी गुड और बॅड. आता गुड इन्साइट, पेशंट विथ गुड इन्साइट इन ओसीडी म्हणजे का, की त्याला माहित, गुड इन्साइट म्हणतात चांगली इन्साइट म्हणजे का, की त्याला माहित आहे हे जे विचार आहे माझे स्वतःचे आहे आणि स्वतःचे असून हे विचार रॅशनल नाहीये, याला व्हॅलिड रिझन नाहीये, या लॉजिक काहीच बनत नाही, तरी सुद्धा येऊ राहिले. तर पेशंटला माहित आहे हे विचार बरोबर नाहीये म्हणून त्याला म्हटलं आपण पेशंट विथ गुड इन्साइट. ओसीडी पेशंट विथ गुड इन्साइट म्हणजे त्याला माहित आहे स्वतःबद्दल की हे विचार चांगले नाही आहे, म्हणून त्याला काय म्हटलं ओसीडी विथ गुड इन्साइट. मग आहे ओसीडी विथ पुअर इन्साइट. ओसीडी विथ पुअर इन्साइट. पुअर इन्साइट म्हणजे का, त्याला कधी कधी वाटते की नाही हे चुकीचे विचार आहे आणि एखाद्या क्षणी असं वाटते मधातच की नाही बरोबर तर आहे, हात तर खराबच होते, म्हणजे तो स्वतः कन्फ्युज आहे. कधी कधी वाटते की नाही हे चुकीचे विचार आहे, हात खराब असणं, कपडे खराब असणं, केस खराब असणं तर पुन्हा केस धुवायला जाणं, हे जे विचार आहे कधी कधी वाटते की नाही आताच बाहेर गेलो होतो तर धूळ माती लागली, मग मी पुन्हा केस धुवून आलो, मग नंतर थोड्या वेळाने आतमध्ये आलो, मग इथे आलो तर इथेही काहीतरी हवा चालू आहे, इथची हवा चालू आहे त्याच्यामुळे धूळ आला, तर मग पुन्हा केस धुतले, मग नंतर सगळं झाल्यावर पुन्हा इथे शिकून आलो, अचानकच विचार आला. तर मग त्याला वाटते की नाही बा कुठेतरी चुकून राहिलं, कुठेतरी चुकून राहिलं, म्हणजे त्याला ही इज हॅव्हिंग गुड इनसाइड ऑल्सो अँड बॅड इनसाइड ऑल्सो. ते दोन्ही गोष्टीत जर कॉन्फ्लिक्ट असेल आणि त्याला पॉझिटिव्ह पण आहे निगेटिव्ह पण आहे, त्याला म्हणतात पेशंट विथ ओसीडी पेशंट विथ पुअर इनसाइट. मग आहे एक ऍबसेंट इनसाइट. ऍबसेंट इनसाइट म्हणजे का, की त्याला त्याच्या विचाराबद्दल माहितच नाही, त्याला सरळ सरळ वाटते की कोणीतरी हे विचार माझ्या डोक्यात टाकलेले आहे आणि हे विचार माझे नाहीये, म्हणून हे जे विचार आहे जे टाकलेले आहे हे बरोबर आहे, हे माझे विचार नाहीच आहे, कोणतरी टाकले आहेत हे बरोबरच राहणार आहे, आणि हात खरंच खराब आहे, कपडे खरंच खराब आहे. तर त्याला काय म्हटलं, त्याला माहितच नाही त्याच्या विचाराबद्दल, म्हणून त्याला काय म्हटलं ऍबसेंट इनसाइट. समजलं? गुड इनसाइट, पुअर म्हणजे कॉन्फ्लिक्ट गुड किंवा बॅड, आणि ऍबसेंट म्हणजे त्याला माहितीच नाहीये की हे विचार चुकीचे आहे म्हणून. ठीक आहे, त्याला वाटते दुसऱ्याने कोणतरी टाकलेलं आहे. ओसीडी आता वाचत नाही तेच आहे सगळं. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय, आय नो माय हँड्स आर नॉट डर्टी. गुड इनसाइट, त्याला माहित आहे की माझे हात खराब नाहीये. वेअर पुअर इनसाइट म्हणजे पेशंट बिलीव्ह थॉट्स आर मोस्टली ट्रू बट ओकेशनली एखाद्या वेळी वाटते की नाही, त्याला काही मतलब नाही आहे मी जे विचार करून राहिलो. ठीक आहे, म्हणजे गुड इनसाइट ऑल्सो प्रेझेंट. मग आहे ओसीडी विथ ऍबसेंट इनसाइट म्हणजे पेशंट कम्प्लिटली बिलीव्ह थॉट्स आर ट्रू, नो अवेअरनेस ऑफ इरेशनॅलिटी. ठीक आहे, म्हणजे त्याला अवेअरनेस आहेच नाही की ते सेन्सलेस आहे म्हणून. ओसीडी विथ डिलिजनल बिलीफ्स. डिलिजन मी ऑलरेडी माहित आहे, सांगितलं. डिलिजन म्हणजे काय, ओसीडी आणि डिलिजन मध्ये फरक काय. ओसीडी म्हणजे मला माहित आहे हे विचार माझेच आहे, आणि डिल्युजन म्हणजे हे जे विचार आहे हे माझे नाही, कोणीतरी बाहेरून माझ्या डोक्यात टाकले आहे. दॅट इज दी डिफरन्स बिटवीन ओसीडी विथ डिल्युजनल बिलीफ. थॉट आर इन्सर्टेड बाय अदर्स. डिल्युजन मध्ये समवन ऑर्डर्ड हिम टू ऍक्ट, आणि जे विचार टाकले आता त्याच्यावर जे मी कंपल्शन घेईन. बरं, विचारच टाकले हे नाही. डिल्युजन म्हणजे का, की विचार टाकणंच म्हणजे डिल्युजन नाही. थॉट इन्सर्टन म्हणजे ऑब्सेशन नाही, तेच नाहीये. त्याच्यावर केलेलं कृत्य जे करायचं, ऍक्शन घ्यायची आहे, ते सुद्धा डिल्युजनचा पार्ट आहे. म्हणजे कोणीतरी डोक्यात टाकला आहे हा विचार आणि कोणीतरी हेही सांगितलंय की ह्या विचारानुसार तसं तुला वागा लागल. म्हणजे कंपल्शन जे करून राहिला, ऍक्टिव्हिटी जे ऍक्शन परफॉर्म करून राहिला, ते सुद्धा कोण सांगत आहे, त्याला माहित आहे का मी करत आहो म्हणून नाही. कोणीतरी मला टाकायलाही सांगितलं आणि कोणीतरी मला ते करायलाही सांगितलं. ठीक आहे, मग आहे तुमचं एमसीक्यू तुमचे की कॉजेस काय. कॉजेस मध्ये तुम्हाला डिप्रेशन जे कॉज आहे त्याच्यात ही मोनोअमाइन्सची डेफिशियन्सी होते. मोनोअमाइन्स म्हणजे का, तुमचे न्यूरोट्रान्समीटर. वापस आपण याच्यावर येतो. फक्त डिप्रेशनचं ही तेच कारण आहे आणि याचं पण हेच कारण आहे. तर हो रिलेट करायचं थोडंसं डिप्रेशन मध्ये पण, की डिप्रेशन कशामुळे होते. तर डिप्रेशन काहीतरी इव्हेंट झाले असेल त्याच्यामुळे होते, किंवा मग डिप्रेशनचे दोन टाईप आहे तुमचे, एक्झोजिनियस डिप्रेशन आणि एंडोजिनियस. एंडोजिनियस म्हणजे का, म्हणजे काहीतरी बायोकेमिकली लफडा आहे ब्रेन मध्येच, तुमच्या न्यूरोकेमिकली काहीतरी चेंजेस झाले आहे, केमिकल लोच्या ब्रेन मध्ये आहे,
तर त्याला जे म्हणतात तुमच्या ब्रेनमुळे काहीतरी अल्टरेशन झालं त्याला म्हणता तुम्ही एंडोजिनियस डिप्रेशन. आणि बाहेरचे काहीतरी कोणी दगावलं, कोणी सोडून गेलं, काहीतरी पैसा नेला, तर दॅट इज सोशल फॅक्टरमुळे जे डिप्रेशन झालं त्याला म्हणता तुम्ही एक्झोजिनियस डिप्रेशन. तर सरळ सरळ तिथे जे कॉजेस आहे तिथे सुद्धा डिफिशियन्सी जर एंडोजिनियस डिप्रेशन असेल तर त्याच्यात न्यूरोट्रान्समीटरची डेफिशियन्सी होणे म्हणजे सेरोटोनिन, त्याच्यानंतर नॉरएपिनेफ्रिन आणि डोपामाइन या तिघांची डेफिशियन्सी असेल त्याच्यामुळे काय होते डिप्रेशन होते. तर इथे सुद्धा ओसीडी जर होत असेल तर इट इज ड्यू टू सेरोटोनर्जिक डिसफंक्शन म्हणजे सेरोटोनिनची लेवल जर कमी असेल तर त्याच्यामुळे काय होते म्हणते ओसीडी. ठीक आहे ही गोष्ट. त्याच्यानंतर न्यूरो अनॅटॉमिकल चेंजेस काय होते डिप्रेशन मध्ये, तर डॉर्सोलॅटरल किंवा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो आहे ब्रेन मध्ये एक रिजन आहे, एमसीक्यू आहे तुमचा, की प्रीफ्रंटल कॉर्टेक्स रिजन जो आहे त्या स्पेसिफिक भाग आहे रिस्पॉन्सिबल फॉर युअर इमोशन्स. तो काय कंट्रोल करते तुमचे इमोशन्स आणि त्याच्यात बिघाड आल्यामुळं काय रिझल्ट होते तुमचं ओसीडी. त्याच्यामुळे काय होते ओसीडी. पहिली गोष्ट तर न्यूरोट्रान्समीटरच्या कमीमुळे त्याला मोनोमाइन म्हणतो आपण. न्यूरोट्रान्समीटर कोणता स्पेसिफिकली सेरोटोनिन. कोणता सेरोटोनिन. मग दुसरी गोष्ट सेरोटोनिन झालं. मग दुसरी गोष्ट की ब्रेन मध्ये एखादा फिजिकल पार्ट आहे की ब्रेन मध्ये एक पार्ट आहे त्याला म्हणतात प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. तो रिस्पॉन्सिबल आहे इमोशन जनरेट करण्यासाठी आणि त्याच्यात बिघाड आल्यामुळे पण काय होते म्हणते ओसीडी. त्याच्यातही काय होते ओसीडी. बरं मग पुढचा एमसीक्यू की तुम्हाला हे माहित आहे की काय ओसीडी आहे. ओसीडी आहे तर सेरोटोनिनची लेवल ब्लड काढलं का सापडणार आहे कमी सापडणार. मग तुम्हाला हे माहित आहे की कोणता तरी ओसीडी असेल तर कोणता तरी जो भाग आहे तो डिफॉल्ट राहते. कोणता प्रीफ्रंटल कॉर्टेक्स रिजन. मग आता एमआरआय मग तुम्ही काय करा पुढे एमआरआय सजेस्ट करा. मग त्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो रिजन आहे तो जर डॅमेज आहे तर तुमच्या एमआरआय मध्ये का भेटेल हा एमसीक्यू. तर तुमच्या एमआरआय मध्ये का भेटेल बायलॅटरल स्मॉल कॉर्डेट न्यूक्लियस. हे रट्टा मारा. समजले की एमआरआय फाइंडिंग प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो आहे तो डॅमेज झालाय. मग तुम्ही काय सांगितलं आता पक्क पाहासाठी काय सांगितलं एमआरआय सांगितलं. मग त्याच्यात स्पेसिफिक भाग काय दिसन त्याच्यात दिसन दोन्ही साइडनी कॉर्डेट स्मॉल कॉर्डेट न्यूक्लियस. मारला रट्टा. स्मॉल कॉर्डेट न्यूक्लियस विल अपियर इनसाइड द ब्रेन स्पेसिफिकली ऍट प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. मग आता डिप्रेशनचे दोन कारण झाले. एक झालं तुमचं सेरोटोनिनची डिफिशियन्सी, दुसरं झालं तुमचं सेरोटोनिनची डिफिशियन्सी अजून प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मध्ये बिघाड आला. तिसरा आहे तुमचं डिप्रेशन. ओसीडीची थेरी हे पण म्हणते की जर एखादा बाळ लहानपणी त्याच्यामध्ये बीटा हिमोलायटिक एमसीक्यू तुमचा बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस इन्फेक्शन झालं असत त्याच्या चाइल्डहुड मध्ये तर लेटर ऑन त्याचा रिझल्ट होते ओसीडी. समजले का. लहानपणी त्याला कुठलं इन्फेक्शन झालं असेल बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस इन्फेक्शन झालं असेल तर पुढे चालून त्याचं ब्रेन प्रीफ्रंटल कॉर्टेक्स डॅमेज होते. मग नंतर त्याला काय होते रिझल्ट इन टू ओसीडी. क्लिअर झालं एवढं. आता याला एक क्वेश्चन येईल किंवा एक लॉंग टर्म वर्डिंग येईल त्याला म्हणता तुम्ही पांडाज. एमसीक्यू पांडाज इज असोसिएटेड विथ डिप्रेशन ओसीडी. पांडाज इज असोसिएटेड विथ ओसीडी. बरं पांडाज काय पीडियाट्रिक ऑटोइम्यून न्यूरोसायकॅट्रिक डिसऑर्डर असोसिएटेड विथ स्ट्रेप्टोकोकस इन्फेक्शन. पांडाज कशाची रिलेटेड आहे सरळ सरळ स्ट्रेप्टोकोकस इन्फेक्शन. केव्हा होते लहानपणी होते. लहानपणी झाल्यामुळे काय होणार आहे मोठ्यापणी ओसीडी. त्याला काय म्हणता पांडाज काय पीडियाट्रिक ऑटोइम्यून न्यूरोसायकॅट्रिक डिसऑर्डर असोसिएटेड विथ स्ट्रेप्टोकोकस इन्फेक्शन. बीटा हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकस इन्फेक्शन. ठीक आहे. हे प्रिसिपिटेटिंग फॅक्टर आहे फॉर ओसीडी. म्हणजे हे झालं तर ओसीडी होणार आहे त्याला मोठा झाल्यावर. डायग्नोस्टिक क्रायटेरिया जो आहे सिम्पटम्स. जर हे जे सिम्पटम्स आहे सिम्पटम्स कोणते वारंवार थॉट्स येत आहे रिपिटेटिव्ह येत आहे इंट्रेसिव्ह येत आहे. ठीक आहे. तर हे सिम्पटम्स जर 2 हप्त्यापासून जास्त कालावधीसाठी कंटिन्युअसली येत असेल तर डायग्नोस का करता तुम्ही ओसीडी. त्याच्यानंतर प्रिव्हॅलन्स रेट किती आहे म्हणजे 100 जर असेल त्याच्यातून किती लोकांना येऊ शकते तर हा एमसीक्यू 2 to लाईफ टाइम प्रिव्हलन्स किती आहे प्रत्येक व्यक्ती 2 ते 100 मधून 2 ते 3 व्यक्ती अशा आहेत त्याला ओसीडी होणार म्हणजे होणार. हा एमसीक्यू आहे तुमचा. क्लिअर झालं. त्याच्यानंतर ओसीडी पेशंट जे आहे त्याला पुढे चालू पहिले काय होते फिअर येते भीती वाटते कोणापासून स्वतःपासूनच. मी कंट्रोल नाही करू शकू राहिलो मी रेजिस्ट करू राहिलो पण तरी सुद्धा येऊनच राहिले. मग नंतर काय होते एन्झायटी डेव्हलप होते. मग एन्झायटी इज ग्रेटर दॅन फिअर. मग नंतर एन्झायटी एवढी वाढली की त्याच्यात काय होते डिप्रेशन क्रिएट होते. म्हणून ओसीडी आणि डिप्रेशन दोघांमध्ये सेरोटोनिनची लेवलची डेफिशियन्सी राहते.
क्लिनिकल फीचर म्हणजे काय दिसणार आहे? ऑब्सेसिव्ह थॉट, म्हणजे ऑब्सेसिव्ह म्हणजे थांबवायचा प्रयत्न करताय तरी येऊन राहिले. मग इमेजेस, मग इम्पल्सेस, ठीक आहे. त्याच्यानंतर पुअर, याच्यामुळे काय होणार आहे? कॉन्सन्ट्रेशन, कॉग्निशन, त्याची बुद्धी चालणार आहे का? कारण बुद्धी कशात व्यस्त आहे? त्याच गोष्टीत. तो त्याचे टास्क कंप्लीट करू शकून राहिला का डेलीचे? नाही, कारण त्याची बुद्धी कुठं गुंतून आहे त्याच विचारामध्ये, ऑब्सेशन मध्ये. डिफिकल्टी कम्प्लिटिंग टास्क, ऑब्सेसिव्ह रेम्युनंट्स, हे एमसीक्यू तुमचा. रुमिनेशन्स, ऑब्सेसिव्ह रुमिनेशन, एमसीक्यू तुमचा. बरं, ऑब्सेसिव्ह रुमिनेशन्स म्हणजे काय? रुमिनेशन्स हे पहा, थॉट, कॉग्निशन म्हणजे डेली टास्क तो कंप्लीट नाही करू शकून अभ्यास करू शकणार आहे का? कॉग्निटिव्ह फंक्शन डिसिप्लिन, कॉग्निटिव्ह म्हणजे का? बुद्धी चालवायचे. अभ्यास करू शकणार आहे का? अभ्यासाला बसल्यावर का आला? हात गंद्या, उठला 100 वेळा आले आणि मग उठला हात धुवायला गेला, पुन्हा बसला, पुन्हा 100 वेळा आले, तर त्याचे कॉग्निटिव्ह फंक्शन काय होईल? डिस्टर्ब होऊन जाईल. आता ऑब्सेसिव्ह रेमिनिशन्स म्हणजे का? सतत निगेटिव्ह एकाच्या मागे एक विचार येणे, त्याला म्हणता तुम्ही ऑब्सेसिव्ह रुमिनेशन. आणि सतत निगेटिव्ह थॉट्स म्हणजे कसे? जाता जाता खाली उतरलो आणि तुम्ही चालले गेले, 9:30 वाजले, मी चालायला निघालो, तिकडून कार्तिक आला आणि कार्तिक आल्यावर मी काय केलं? हाय केलं, ठीक आहे. आणि हाय केल्यावर कार्तिकचं लक्षच नाही, कार्तिकचं, पण मी पेशंट कशाचा? ओसीडीचा, ठीक आहे. तर कार्तिकचं लक्ष नाही, गाडीवर आहे बिचारा, भोगो चालला. आता मी हात दाखवला तर माझं काय? स्टुडंट आहे बा, लहान आहे, एवढं चांगलं शिकवतं, ठीक आहे, पहिलेपासून कॉन्टॅक्ट मध्ये. एक साधा तू मला रिस्पॉन्स नाही करू शकत, म्हणजे तुझ्यातलं ऍटिट्यूड आहे. म्हणजे मग आता पेशंट आहो मी, तर एक विचार काय आला? त्यानं माझ्याकडे दुर्लक्ष केलं. पहिली गोष्ट तर त्याचं लक्ष होतं हे नाही, मी काय म्हणतो, पहिला निगेटिव्ह थॉट आला कोणता? की कार्तिकनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. मग पुढे गेल्यावर मी आता तो विचार माझ्यात सतत चालू झाला की कार्तिकनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. मग बाकीचे काही लोक आहे की मी कधी मध्ये असेच कोणी चालते फिरते कधी मध्ये हाय बाय करतो, तर मग मी ते हाय बाय ते नाही करत, पण चालत आहो फक्त एकच विचार चालू आहे की कार्तिकनी हाय मला रिस्पॉन्स नाही केला. तर मी हे पाहतो की मग दुसरेही लोक हाय नाही करताय. बरं, ते कशाला करण? ते एवढ्या परिचयाचे नाहीये. माझी अपेक्षा त्याच्याकडूनच होती, पण मी काय करतो? अपेक्षा माझी वाढवतो की दुसऱ्यांनी थोडंफार कधी मध्ये करते, त्याने केलं पाहिजे. दुसरा विचार आला की कार्तिकनं मला दुर्लक्ष केलं, पण कार्तिकच नाही, आता तर मला सगळेच लोक दुर्लक्ष करून राहिले. म्हणजे मग तिसरा विचार येते की माझे या जगात मग हे नाही करत, तर मग उद्या चालून पोरी आहे, हे लोक मला भुलून जातील, एवढं मी मेहनत घेऊन राहिले, हे सगळे भुलून जातील, म्हणजे मला कोणीच लाईक नाही करत, म्हणजे मी एवढं करून माझा काही फायदा आहे का? नाही. हा का झाला? तिसरा थॉट झाला, ठीक आहे. तिसरा थॉट आला की नाही, कार्तिक नाही करत, हे लोक नाही करत, मग आपले जे जवळचे लोक आहे हे नाही करत, मग मी घरी मग येतो की घरी जाऊन फायदा आहे का नाही आहे? बायको तेवढं म्हणजे हे नाही करत, भाव नाही देत. हा चौथा विचार आला. बरं, म्हणजे हा जगात मग कोणीच भाव नाही देत, ठीक आहे. मग पाचवा विचार आला का बायको घरी नाही देत, दारी नाही देत. मग पाचवा विचार आला की कोणी, म्हणजे हा जगात माझा कोणीच असं नाही आहे की कोणीच माझा विचार नाही करत. मग अजून सहावा विचार घरी येतपर्यंत साला कोणीच नाही देत, मरता किती कोणी येईन का नाही? शेवटी म्हणजे तिथपर्यंत विचार चालले की म्हणजे आताच नाही देत, तर मग शेवटच्या क्षणी सुद्धा कोणी येणार आहे का नाही? बरं, तेही झालं. मग शेवटचा एंड का झाला? बरं, मी मरून मी गेलो तर मैतील कोणी येईन का नाही? म्हणजे कंटिन्युअसली काय येऊन राहिलं? म्हणजे तिथपर्यंत आलं की तिथपर्यंत ठीक आहे की बिमार होतो तर तिथपर्यंत येईन का नाही? बरं, बिमार झालो मग मरून गेलो, मरतीच कोणी येईन का नाही? म्हणजे शेवटी मराल बी एकटंच जा लागत. तर हे का झालं? म्हणजे एक एमसीक्यू डोक्यात टाकत आहोत, दॅट इज कॉल्ड ॲज युअर ऑब्सेसिव्ह रुमिनेशन्स. म्हणजे का? एक थॉट आला, तिथं थांबवायचा होता, किंवा काय होत होतं ओसीडी मध्ये? काय होत होतं ओसीडी मध्ये? काय होत होतं? कार्तिकनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. घरी येतपर्यंत 1 घंटा का चालत पाहिजे होतं? कार्तिकनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं. मग कंपल्शन काय? गाडी किक मार, कार्तिकच्या घरी चल, कसा नाही लक्ष नाही दिलं, पाहून घेऊ. हे होतं तुमचं. काय होतं? अरे कंपल्सिव्ह बिहेवियर आहे ना, तर मला ऍक्शन घ्यावं लागेल, तर ऍक्शन काहीतरी घ्यावं लागेल, तर का करणार? ऍक्शन म्हणजे काहून नाही दिलं? दॅट इज युअर ऑब्सेशन आणि त्याच्यावरचं कंपल्शन. पण ऑब्सेसिव्ह रुमिनेशन्स म्हणजे का? तो निघून गेला, पण त्यानं डोकेदुखी वाढून गेला, ठीक आहे. दॅट इज ऑब्सेसिव्ह रुमिनेशन. मोस्ट कॉमन प्रेझेंटेशन काय? पहा, मोस्ट कॉमन जर ऑब्सेशन विचारलं तर लिहा तुम्ही कंटॅमिनेशन. मोस्ट कॉमन कंपल्शन विचारलं तर तुम्ही सध्यासाठी टाकतो, मी सांगतो मग. मोस्ट कॉमन जर कंपल्शन विचारलं, दॅट इज युअर कंपल्शन ऑफ चेकिंग. आणि ऑब्सेशन कोणतं आहे? कंटॅमिनेशन, गंध असणे हे ऑब्सेशन आहे.
आणि 10 वेळा चेक करणे, पॅथॉलॉजिकल डाऊट असल्यावर चेक करतो आपण, त्याला काय म्हणता तुम्ही कंपल्शन, त्याला काय म्हणतात चेकिंग इज अन मोस्ट कॉमन कंपल्सिव्ह ऍक्टिव्हिटी. क्लिअर झालं. त्याच्यानंतर ऑब्सेशन कोणता आहे मोस्ट कॉमन? कंटॅमिनेशन. सध्यासाठी कंटॅमिनेशन साठी काय करता तुम्ही? वॉशिंग. पण मोस्ट कॉमन विचारलं तर काय राहील कंपल्शन? चेकिंग. त्याच्यानंतर अवॉइडन्स बिहेवियर. बरं, आता ऑब्सेशन काय? ऑब्सेशन आहे की हात गंदे आहे. कंपल्शन काय? त्याच्यावर धुणे, वॉशिंग. ठीक आहे, तर दॅट इज युअर कंपल्शन. मग हे लोक आहे ना एक एमसीक्यू अवॉइडन्स करतात. अवॉइडन्स कशाचा? म्हणजे असे कृत्य टाळायचा प्रयत्न करतात, कारण यांना भीती कशाची आहे? कंटॅमिनेशनची. म्हणजे खूप घाण असते, म्हणजे जिथेही मी हात लावीन तर काय होत आहे? हात घाणेरडे होत आहे. तर मी काय करतो, तशा ठिकाणी मी जायचा प्रयत्न टाळतो की जिथे मला ते विचार येतील. म्हणजे काय, मला जर सतत हायजीनचाच पडलाय, पब्लिक टॉयलेट वापरणार आहे का? नाही. किती झालं तरी जाणार आहे का तिथं? माहित आहे, डोक्यात भूत शिरते, कोणतं? गंदा आहे, गंदा आहे, गंदा आहे. तर मी तशा ठिकाणी जायचं अवॉइड करेन. दॅट इज कॉल्ड एज युअर अवॉइडन्स. समजलं? दॅट इज सीन इन ओसीडी. एक्झाम्पल, अवॉइड पब्लिक टॉयलेट. मग आहे तुमचा नेक्स्ट ऑब्सेशन, दॅट इज सेकंड मोस्ट कॉमन ऑब्सेशन, ते आहे पॅथॉलॉजिकल डाऊट्स. दुसरा कोणता आहे? पॅथॉलॉजिकल डाऊट. आणि पॅथॉलॉजिकल डाऊट्स म्हणजे का? डाऊट असले ठीक आहे. डाऊट म्हणजे कोणते? ते शकवाले नाही. डाऊट असा की सरळ सरळ क्लास झाला, क्लास झाल्यावर काय केलं? हे लॉक मारलं, इथून गेलं आणि मग ते लॉक मारलं. लॉक मारलं, तुम्ही चालले गेले, मी आता घरपर्यंत गेलो. घरचा गेट जसा खोलतो तर मला क्लिक झालं, क्लिक झालं की मी माझा लॉक मारला आहे का नाही. ठीक आहे, आता एकदा आला तर ठीक आहे, त्याच्यावर मी ऍक्शन का करीन? कंपल्सिव्ह बिहेवियर येऊन जाईन, मी चेक करीन. ठीक आहे, पण मग नंतर लॉक मारला, पाहिलं आणि पाहिल्यानंतर पुन्हा चालला गेलो. तर मी जेव्हा लिफ्ट पर्यंत पोहोचलो, लिफ्ट पर्यंत पोहोचल्यावर मला पुन्हा विचार आला की लॉक तर पाहिलं, पण ते लॉकच्या कुंडीत ते फसून आहे की नाही आहे ते नाही पाहिलं झालं. आणि लॉक मी हालून नाही पाहिला, लॉक तर लागून दिसलं, लॉक लागून दिसलं, पण ते त्याची आकोडा ते कुंडीत आहे का नाही हे पाहिलंच नाही. तर ते का झालं? एक वेळ येत असेल तर डाऊट, पण दुबारा आलं तर मी काय करतो? रिपीटेडली अजून कोंडा पाहासाठी येऊन राहिलं. दॅट इज कॉल्ड एज युअर पॅथॉलॉजिकल डाऊट. तो साधा डाऊट झाला का? नाही, त्याला काय म्हणाल तुम्ही? पॅथॉलॉजिकल डाऊट. ठीक आहे, त्याला काय म्हणाल? पॅथॉलॉजिकल डाऊट. मग नंतर येऊन कुंडी पाहिली, नंतर मी पुन्हा खाली उतरलो, पुन्हा आता घरचा दरवाजा वाचवल्यावर तिसऱ्या वेळा विचार येते, मी हे शटडाऊन केलं का नाही, याची बटन मी बंद केली का नाही, बंद केली का नाही, तर मग माझ्यावर काय एक एक मग काही रिमिनेशन सीन. रिमिनेशन म्हणजे आग लागन का, मग सगळं पेटून जाईन का, मग हे पेटल्यावर मग पोलिस येईन का, मला उचलून घेऊन जाईन का. दॅट इज ऑब्सेसिव्ह रिमिनेशन. म्हणून सेकंड मोस्ट कॉमन ऑब्सेशन जर विचारलं तर दॅट इज युअर डाऊट्स, पॅथॉलॉजिकल डाऊट. ठीक आहे, सेकंड मोस्ट. पण मोस्ट कॉमन कोणता आहे? कंटॅमिनेशन. कंटॅमिनेशन. आणि त्याच्यावर बरं डाऊट होते, डाऊटवर काय केलं मी? येऊन काय केलं? चेक केलं, कोणा हालून पाहिला. दॅट इज युअर कंपल्शन. म्हणजे चेकिंग इज अ मोस्ट कॉमन काय कंपल्सिव्ह ऍक्टिव्हिटी कोणती आहे तुमची? चेकिंग. ठीक आहे. डाउट्स अबाउट लॉक डोअर, गॅस स्विचेस. ठीक आहे, एकावर एक चालू आहे. कंपल्शन काय? रिपीटेड चेकिंग. मोस्ट कॉमन आहे, मोस्ट कॉमन कंपल्सिव्ह ऍक्टिव्हिटी कोणती आहे? चेकिंग. मोस्ट कॉमन ऑब्सेशन कोणता आहे? कंटॅमिनेशन. सेकंड मोस्ट कॉमन ऑब्सेशन कोणता आहे? पॅथॉलॉजिकल डाऊट. ठीक आहे, पेशंट ड्रीम. बरं, हे सगळं झालं. महत्वाचं काय याच्यात पॅथॉलॉजिकल डाऊट मध्ये, जेव्हा मी पहिल्या वेळेला लॉक मारला ना आणि गेट पर्यंत पोहोचलो, तर मी गेट खोलल्यावर मला ही गोष्ट माहिती आहे की मी गेट व्यवस्थित लावलाय, मी कोंडा बरोबर लावलाय, पण तरी सुद्धा माझा माइंड ऍक्सेप्ट नाही करत आहे. तरी सुद्धा काय होत आहे? माइंड. बरं ठीक आहे, एक वेळा झालं तर मी काय म्हटलं? डाऊट म्हटलं. पण दुसऱ्या वेळा मी लिफ्ट पर्यंत पोहोचलो तर मला काय माहित पडलं? मी बरोबर लॉक मारलाय का नाही. मग मी आता दुसरी वेळा आलो ना, पहिली वेळ येऊन गेलो, चेक केलं, आणि दुसऱ्या घरी गेलो, दुसऱ्या तर मला माहित आहे ना की मी बरोबर सगळं चेक केलं, पण मला हे माहित आहे का चांगल्या रीतीने मी हालूनही पाहिलं, कोणत्याच प्रकारचा लॉक खराब नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे. हे सगळं हे माझ्या माइंडला मी रिकॉल करू शकतो. त्या पेशंट मध्ये त्यांना माहित राहते की मी लॉक वगैरे व्यवस्थित मारलाय, हे गोष्ट त्यांना इनसाइड प्रेझेंट राहते, पण त्यांचा माइंड ही गोष्ट ऍक्सेप्ट नाही करत. समजले? म्हणून ते रिपीटेडली येतात, म्हणजे मन शांत करण्यासाठी, रिलीफ वाटण्यासाठी. इंट्रुसिव्ह थॉट्स जे आहे, आता इंट्रुसिव्ह जे थॉट्स आहे दॅट कॅन बी, एक एमसीक्यू आहे तुमचा. इंट्रुसिव्ह थॉट म्हणजे रिपीटेडली येणे, कोणतंही काम करत असलं तरी येणे. तर इंट्रुसिव्ह थॉट जे आहे दॅट कॅन बी ऑफ 3 टाइप्स.
तीन टाईपचे इंट्रुसिव्ह थॉट असते. तर तीन टाईपचे एक ते सेक्शुअल थॉट्स राहू शकते, अग्रेसिव्ह थॉट्स राहू शकते किंवा रिलिजियस थॉट राहू शकते. समजले का म्हणायचं आहे की ते वारंवार येऊन राहिले आणि हे जे थॉट्स आहे हे काही ऑब्सेशन जे आहे हे मनातल्या मनात चालू आहे. म्हणजे याचं तुम्हाला कंपल्सिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणजे मोकळं व्हायचं आहे तर फिजिकल ऍक्टिव्हिटी करून मोकळं नाही होईल. तुम्हाला काय करावं लागेल, मनातल्या मनातच भांडणं करावं लागेल. तर हे कोणते थॉट्स आहे असे जे सेक्शुअल थॉट असन, अग्रेसिव्ह असन की रिलिजियस. जसं की मी रिलिजियस सांगितलं, रिलिजियस साठी डोकं धुणार आहे का? देव जर खराब आहे म्हणते, देव नाही आहे म्हणते, तर ते माइंड डोकं धुतल्याने निघणार आहे का शॅम्पू केल्याने? नाही. मग माइंडच्या माइंड मध्ये फोर्सफुली म्हणायला लागेल देव आहे, शेवटी म्हणा लागेल जोरात थॉट स्टॉपिंग, ही प्रोसेस आहे थॉट स्टॉपिंग, जोरात म्हणा लागेल देव आहे, तर तेव्हा माझा माइंड ऍक्सेप्ट करेल. सेक्शुअल इंट्रुसिव्ह थॉट म्हणजे का, समजा एखादी व्यक्ती फिमेल, ठीक आहे, की ती व्यक्ती चांगली आहे आणि चांगल्या नजरेने पाहतो, बहिणीसारखी आहे, खूप म्हणजे राखी बांधते, सगळं काही आहे आणि बहिणीसारखी आहे, मानलेली बहीण आहे. पण हा पेशंट आहे म्हणजे ओसीडीचा, तर त्याच्या मनात राहून राहून जर खूप अब्युझिव्ह थॉट येत आहे त्या फिमेल विषयी, पण मानत काय, बहीण मानत आहे, मग त्याच्या मनात किती खराब वाटेल. कारण तो मानत तर बहीण आहे पण विचार कसे चुकीचे येऊन राहिले, त्याच्यामुळे एवढे कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊन राहिले. कशाला मी चुकीचा, मी असे विचार कसे करू शकतो, कारण ती तुम्हाला राखी बांधते, ती बहिणीसारखा मानतो, पण माझ्या मनात असे खराब विचार काऊन येऊन राहिले. म्हणजे काय, मग याच्यासाठी विचार काढायसाठी काय करण, शेवटी जोरात बुक्का मारण डोक्याला, तर झाला तू पागल आहे का. म्हणजे हे काय झालं, कंपल्सिव्ह ऍक्टिव्हिटी झाली. बरं, कंपल्सिव्ह ऍक्टिव्हिटी अशी निघणार आहे का आंघोळ करून? नाही, मनातल्या मनात भांडा लागत. म्हणून इंट्रुसिव्ह थॉट्स जे आहे ते मेंटल ऍक्टिव्हिटी राहते, मेंटल ऍक्शन घ्यावं लागते. विचार डोक्यात आहे तर ते काढासाठी डोक्यातच भांडा लागत. समजलं? तर ते अग्रेसिव्ह राहू शकते, सेक्शुअल राहू शकते किंवा रिलिजियस राहू शकते. थॉट्स हे कसे आहे, इन्व्हॉलेंटरी आहे. ह्या थॉटमुळे हे कसे आहे, इन्व्हॉलेंटरी आहे. थांबू शकते का तो? नाही. मग शेवटी एका मनाला लागून पागल झाला का म्हणून, ठीक आहे. मग हे कसे एम्बॅरेस करते त्या व्यक्तीला, म्हणजे त्याला खूप खराब वाटते, एम्बॅरेस फील करते आणि पेशंट रेजिस्ट थांबायचा प्रयत्न करते पण थांबू नाही शकत. ठीक आहे. ऑब्सेशन ऑफ सिमेट्री आणि पुढचं ऑब्सेशन आहे. दोन ऑब्सेशन पाहिले आपण. एक होता तुमचा ऑब्सेशन ऑफ कंटॅमिनेशन, दुसरा होता ऑब्सेशन ऑफ पॅथॉलॉजिकल डाऊट, तिसरा आहे ऑब्सेशन ऑफ सिमेट्री. सिमेट्री म्हणजे आता शॉर्ट मध्ये सांगतो 10 मिनिटं. सिमेट्री म्हणजे कोणतीही गोष्ट एका लाईन मध्ये पाहिजे. म्हणजे अभ्यास करत आहे, पिंक कलरचा पेन पहिला नंबरवर पाहिजे, त्याचे जे हे आहे टोकर ते तिकडूनच पाहिजे, त्या लाल टोकरच पाहिजे, दुसरा पेन त्याच्या जागीच पाहिजे, म्हणजे सिमेट्रीवर पाहिजे. म्हणजे एकाच्या बाजूत एक लिहत असेल तर नोट्स मध्ये हेच पाहिजे, पहिल्या लाईन मध्ये त्याची लाईन दुसऱ्यात थोडीशी सरकली नाही पाहिजे, दुसरी लाईन तिथूनच झाली, म्हणजे एका ऑर्डरली मॅनर मध्ये पाहिजे त्याला. म्हणजे हे सुद्धा काय झालं, ऑब्सेशन झालं. विचार पक्के आहे की थोडासा सुद्धा हे सुद्धा त्या लाईनीच्या बाहेर नाही गेला पाहिजे. तर त्याला प्रत्येक गोष्ट सिमेट्रिकल लाईन मध्ये पाहिजे, म्हणजे व्यवस्थित त्या ऑर्डरली मॅनर मध्ये पाहिजे. त्याला म्हणतात तुम्ही ऑब्सेशन ऑफ सिमेट्री आणि प्रिसिजन, एकदम प्रिसाइज मध्ये पाहिजे. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होणार आहे, सगळं तसंच करत पाहशील, एकही एक बाहेर नाही गेला पाहिजे. मग त्याचे काम होणार आहे का व्यवस्थित, त्याला स्लोनेस डेव्हलप होईल. म्हणजे जे काम अर्ध्या घंट्यात निपटायचं तर हे बाहेर नाही गेला पाहिजे याचा, तर म्हणून त्याला 2 घंटे लागतात. मग कंपल्सन कोणतं होणार आहे, स्लोनेस. ठीक आहे. पुढचं जे आहे मॅजिकल थिंकिंग. मॅजिकल थिंकिंग हे सुद्धा चौथं ऑब्सेशन आहे. मॅजिकल थिंकिंगचं ऑब्सेशन म्हणजे का, की सरळ सरळ थोडंसं रिलिजियस आहे, की येताना मला माहित आहे उद्यापासून नवा क्लास होत आहे, बढिया आहे. मग नंतर मला काय वाटते, उद्यापासून क्लास येतात, मी उजवा पाय आपला अंदर टाकायला पाहिजे, तेव्हा सुद्धा 50 लोक एक्स्ट्रा येईल. ठीक आहे. म्हणजे चुकून, म्हणजे मी घरून विचार केला होता निघायच्या वेळेस की मला पाय कोणता टाकायचा आहे, उजवा टाकायचा आहे, आणि चुकून जर येताना भाऊ डामा डोल, म्हणजे उद्या किती येईल काय भरोसा. तर ते का झालं, म्हणजे चुकीचे भ्रम मनात ठेवणे. म्हणजे दरवाजा ठोकाच्या घरात गेलो तर दरवाजा 3 वेळा वाजवला पाहिजे, तेव्हा बायको हसून खेसून राहील. 2 वेळा ठोकला तर चिरडल. समजले का. तर दॅट इज मॅजिकल थिंकिंग. आणि तो कशात विचार करत आहे, माइंडच्या माइंड मध्ये. ठीक आहे. उजवा पाय टाकला तर 3 वेळा दरवाजा वाजवायचा. ठीक आहे. बिलीव्ह दॅट थॉट कॅन, म्हणजे मी जर डावा पाय टाकला तर उद्या त्याचा चुकीचा इम्पॅक्ट पडेल. ठीक आहे. सांगू का, समजलं? समजलं ना. ओसीडी इज अँड क्रोनिक इलनेस विथ फर्दर मे कॉज डिप्रेशन, माहित आहे तुम्हाला. आता ट्रीटमेंट 4 प्रकारच्या ओसीडी होत्या. ओसीडी मध्ये पहिला होता कंटॅमिनेशन, मोस्ट कॉमन कंटॅमिनेशन. मोस्ट कॉमन कंपल्शन चेकिंग. सेकंड मोस्ट कॉमन ऑब्सेशन पॅथॉलॉजिकल डाऊट. मग तिसरा ऑब्सेशन सिमेट्री. चौथा ऑब्सेशन मॅजिकल थिंकिंग. ठीक आहे. मग आहे तुमची ट्रीटमेंट. होत कशामुळे आता
कशामुळे होत आहे? सेरोटोनिन. पहिले तर सेरोटोनिन त्याची डेफिशियन्सी. मग होते का सेरोटोनिनच्या कमतरतेमुळे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो रिजन आहे त्याच्यात बिघाड येते. त्याच्यात बिघाड आल्यामुळे काय होणार आहे? एमआरआय फाइंडिंग मध्ये बायलॅटरल कॉर्डेट न्यूक्लियस भेटल. हे झालं तुमचं. मग अजून कशामुळे होत होतं? अरे भाऊ पांडा नका बोलू ओसीडी मध्ये. अजून ठीक आहे, हे कारण होते तुमचे. मग आता ट्रीटमेंट काय? आता सेरोटोनिनची डेफिशियन्सी आहे तर काहीतरी अशी SSRIs द्या लागल ज्याच्यामुळे सेरोटोनिन रिअपटेक करण वर्त वाढन. तर SSRIs द्या तुम्ही. SSRIs मध्ये क्लोमिपुराइन आहे ड्रग ऑफ चॉईस, फ्लुएक्झोटिन आहे, फ्लुएक्झोटिन, क्लोमिपुराइन आहे आणि फ्लुएक्झोटिन. एमसीक्यू तुमचा टार्गेटाचा फ्लुएक्झोटिन. ठीक आहे, कॉमनली यूज ड्रग कुठला आहे? फ्लुएक्झोटिन, क्लोमिपुराइन देता. हे झाली तुमची फार्माकोथेरपी. फार्माकोथेरपी अलॉंग विथ सायकोथेरपी देतो आपण. आता सायकोथेरपी माहित आहे तुम्हाला? कॉग्निटिव्ह थेरपी, बिहेवियर थेरपी. बरं आता इथं कोणती थेरपी द्या? कॉग्निटिव्ह म्हणजे का? कॉग्निटिव्ह थेरपी म्हणजे का करत आहे तुम्ही? त्याच्यात थिंकिंग जे प्रोसेस डिस्टर्ब झाली आहे त्याच्यासाठी जे थेरपी देता त्याला म्हणता तुम्ही कॉग्निटिव्ह थेरपी. बरं बिहेवियर थेरपी म्हणजे का? तुमची जी ऍक्शन मध्ये बिघाड आली आहे त्याच्यात जर ती ऍक्शन सुधारायची आहे त्यासाठी जे थेरपी देता तुम्ही बिहेवियर थेरपी. मग आता ओसीडीच्या पेशंट मध्ये काय बिघडलाय? दोन्ही बिघडलाय. कॉग्निशनही बिघडलं म्हणजे थिंकिंग ही बिघडली कारण थॉट डबल येऊन राहिले आणि हात धुवून राहिला, बिहेवियर बिघडली. म्हणून याच्यामध्ये कोणती थेरपी देता? कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी. दॅट इज युअर CBT. ठीक आहे. म्हणून इफ पुअर रिस्पॉन्स. आता समजा एक एमसीक्यू तुमचा, ड्रग ऑफ चॉईस फ्लुएक्झोटिन. हे काय? SSRIs आहे. सिरोटिन कमी होते त्याला वाढवासाठी SSRIs देता. समजा जुमानला नाही तेवढ्या ड्रग न तर तुम्ही काय देऊ शकता? हॅलिपिरोडॉल अलॉंग विथ म्हणजे अँटीसायकोटिक देऊ शकता. SSRIs सोबत कोणता ड्रग देऊ शकता? हॅलोपॅरिडॉल, दॅट इज अँटीसायकोटिक. जर फ्लुएक्झोटिननी दुरुस्त होत नाही आहे तर. त्याच्यानंतर सायकोथेरपी. आता सायकोथेरपी मोस्ट कॉमन कोणती आहे? कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. ठीक आहे. आता कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी मध्ये एमसीक्यू तुमचा एक्सपोजर अँड रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन. एक्सपोजर अँड बिहेवियर थेरपी मध्ये CBT मधली कुठलं स्पेसिफिक देता? तर काय देता? एक्सपोजर अँड रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन. आता एक्सपोजर अँड रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन म्हणजे का? नावावरून क्लिअर आहे. पहिले एक्सपोज करा, पहिले त्याला एक्सपोज करा आणि रिस्पॉन्स करूच नका देऊ. प्रिव्हेन्शन, रिस्पॉन्स करूच नका देऊ. म्हणजे त्याला भीती कशाची आहे? मोस्ट कॉमन ऑब्सेशन कंटॅमिनेशन. त्याच्या हातात माती देऊन द्या. ऑब्सेशन कशाचं आहे? कंटॅमिनेशनचं. म्हणजे काय? एक्सपोज करा त्याला. ज्याच्यापासून भीती आहे त्याला बिंदासपणे एक्सपोज करा. भीती आहे हात खराब व्हायची, माती पकडा हातात देऊन द्या. डोळे बंद कर म्हणा, जादू देतो. हात खोलले, माती टाकली, डोळे लावून दे म्हणा. पाळल्याबरोबर माती आली, आता तो करण आणि बांधून द्या. मग काय करा? बांधून द्या. आता ऑब्सेशन कोणतं आहे? हात खराब आहे, हात खराब आहे. त्यासाठी कंपल्सिव्ह ऍक्टिव्हिटी कोणती आहे? धुणे. त्याला धुस नका देऊ हात. राईन बांधून द्या. संध्याकाळपर्यंत हात धुस नाही दिले त्याला समजून जाईल की नाही हात धुतले तरी बिमार नाही पडलो, काही फरक नाही पडला. फक्त एका दमाने एवढी माती नको देऊ, त्याच्यासाठी असं थोडं थोडं द्या म्हणते. म्हणजे एक्सपोजर जो आहे असा भडास नका देऊ. बम तुम्ही त्याला मातीत टाकून दिलं तसं नका टाकू. पहिले एक्सपोजर नाही तर पागल होईल. ठीक आहे ना? एक्सपोजर जो देत असता कोणत्याही गोष्टीचं एक्सपोजर असेल तर तो स्लाइट लेवल मध्ये द्या. थोडेसे इंक टाका, मग नंतर थोडीशी वाढवा, मग माती द्या, मग अजून काही द्या. जे काही होत असेल ते देत बसा. पण एक्सपोजर असं नका देऊ त्याच्यापासून भीती आहे आणि त्याला एक्सपोजर एवढ्या प्रमाणात दिला का सडनली तो कोलॅप्स होऊन जाईल. समजलं? म्हणजे एक्सपोज करा आणि त्याच्यापासून ते जे आहे कंपल्सिव्ह ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यापासून प्रिव्हेंट करा. त्याला हात धुवायला जाऊ नका देऊ. दॅट इज कॉल्ड ॲज युअर एक्सपोजर अँड रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन. दॅट इज कंपल्शन इज प्रिव्हेंटेड. टच शूज बट नॉट अलाउड टू वॉश हँड्स. म्हणजे शूजला हात लावा आणि मग नंतर हात धुवू नका देऊ. आता आहे दुसरी थॉट स्टॉपिंग. थॉट स्टॉपिंग म्हणजे का? की जेव्हा थॉट स्टॉपिंग कशात येते माहिती आहे का? मेंटल कॉन्फ्लिक्ट राहते. फिजिकल एक ऍक्शन आणि दुसरी काय होती? डोक्यातल्या डोक्यात भांडणे. डोक्यातल्या डोक्यात भांडणे केव्हा भांडत होता? सेक्शुअल थॉट होते किंवा अग्रेसिव्ह थॉट होते किंवा रिलिजियस थॉट होते. तर त्या कंडिशन मध्ये काही होणार आहे का? डोकं धुवून होणार आहे, आंघोळ करून होणार आहे. त्यासाठी काय करायला लागेल? त्याला स्वतःसाठी सांगायला लागेल देव आहे. तेव्हा साला तू कसा विचार करत आहे? पागल आहे का तू? तर दॅट इज युअर जोरात जे स्वतःला म्हणून राहिला एकच वेळा, ओरडून राहिला तर माइंडवर क्लिक होऊन जाते. तर दॅट इज जोरात ओरडून राहिला स्वतःवर, दॅट इज युअर थॉट स्टॉपिंग. म्हणजे एकच वेळा जोरात ओरडून द्या, चुकीचं आहे म्हणून.
तर ते काय म्हटलं त्याला, थॉट स्टॉपिंग. युजफुल फॉर ऑब्सेसिव्ह रुमिनेशन, म्हणजे कार्तिक, मग दुसरे, मग तुम्ही, मग घरची, मग सगळे. तर त्याच वेळेस कार्तिक नाही भेटला, जाऊ दे. तर थांबवलं तिथं, तर रेम्युनेशन पुढची येणार आहे का, नाहीये. हेल्थ इंटरप्रिट रिपीट जाऊ दे तिकडं. नर्सिंग मॅनेजमेंट 2 MCQ बनते. सपोर्ट द पेशंट इन कंपल्सिव्ह ऍक्टिव्हिटी, पण लिमिट करा. सपोर्ट करा म्हणते कंपल्सिव्ह ऍक्टिव्हिटी, पण लिमिट करा. आता आला पेशंट वॉर्ड मध्ये कोणता, ओसीडीचा. त्याचे विचार तुम्ही थांबू शकता का, नाही. विचार तुमच्या हातात आहे का, नाही. पण कोणती ऍक्टिव्हिटी तुमच्या हातात आहे, कंपल्सिव्ह ऍक्टिव्हिटी. हात नाही धुतले पाहिजे ते तुमच्या हातात आहे, पण विचारापासून तुम्ही नाही थांबू शकत. पण मग तुम्ही म्हणते टोटली त्याला बंद करता का म्हणते हात धुण्यापासून, नाही. पण दिवसातून 100 वेळा हात धुवायला जात असेल तर पहिल्या दिवशी 75 वर आणा, दुसऱ्या दिवशी 50 वर आणा, आणि असं करत करत घेऊन या. अलाव लिमिटेड टाइम फॉर रिच्युअल, प्रिव्हेंट फिजिकल हार्म. ओसीडी काय, डिसऑर्डर ऑफ थॉट. कंपल्शन काय आहे, डिसऑर्डर ऑफ ऍक्शन. अर्ली डायग्नोसिस केली, कंबाईन ट्रीटमेंट केली तर चांगले आउटकम भेटते. आउटकम मध्ये फार्माकोथेरपी अलॉंग विथ सायकोथेरपी. फार्माकोथेरपी मध्ये देता तुम्ही एसएसआरआय, मोस्ट कॉमनली फ्लुएक्झोटिन. काम नाही झालं तर हॅलोपेरिडॉन. सोबत सीबीटी मध्ये देता एक्सपोजर आणि रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन. घेऊ का.